सर सुरू झालंय रेकॉर्डिंग. हा हा करूया. यो ब्रह्माणं विदधाति पूर्वं यो वै वेदांश्च प्रहिणोति तस्मै तमहं देवम् आत्मबुद्धिप्रकाशं मुमुक्षुर्वै शरणमहं प्रपद्ये. योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्. यस्माज्जातं जगत्सर्वं यस्मिन्नेव प्रलीयते येनेदं धार्यते चैव तस्मै ज्ञानात्मने नमः. सर्वांना सादर सप्रेम नमस्कार. व्हिडिओ ऑडिओ दोन्ही क्लिअर आहे? हो सर. आपण पुरुष सूक्ताच्या 11व्या मंत्रापर्यंत काल पोहोचलो होतो. आज आपल्याला पुढचे उर्वरित जे 12 पासूनचे पुढचे मंत्र आहेत त्याचा विचार करायचा आहे. या सगळ्या आजच्या विचार सत्राला प्रारंभ करण्यापूर्वी नेमकं कुठपर्यंत हे विवरण आलं होतं ते बघून घेऊ. पहिल्या टप्प्यात आपण तो सहस्रशीर्ष पुरुष जो उत्पन्न झाला नाही, जो अनादी अनंत अशा स्वरूपात तिथे आहेच, एकमात्र तो आहे, त्याचं वर्णन पाहिलं. नंतर तो कसा चतुष्पाद आहे, म्हणजे 4 भागात कसा विभागलेला आहे, त्याचा एक पाद म्हणजे केवळ अविद्यापाद जो ह्या लोकी या सगळ्या विश्वाच्या रूपात परिणत झालाय, आणि बाकीचे 3 पाद म्हणजे ज्यांना अनुक्रमे विद्यापाद, नंतर आनंदपाद आणि तुरीयपाद असं म्हटलं गेलंय, ते त्या द्युलोकामध्ये किंवा अज्ञात अशा ठिकाणी सर्वसामान्य जीवांच्या आकलनाच्या कल्पनेच्या पलीकडच्या अशा कोणत्या तरी गूढगम्य प्रदेशामध्ये ते उरलेले 3 पाद, तो ब्रह्माचा थोडक्यात सापेक्ष पद्धतीने सांगितलेला 75% भाग हा तिथे आहे. त्यानंतर आपण पाहिलं त्या परमात्म्यापासून, परमपुरुषापासून, किंवा आपण त्याला आदिपुरुष असं म्हटलं, त्याच्यापासून विराट हे तत्व उत्पन्न झालं. ते विराट मग या प्रकृतीच्या मायेच्या रूपात परिणत झालं, सर्व व्यापक असं ते होतं. आणि त्या व्यापक विराट तत्वामधून पुन्हा हिरण्यगर्भ, त्याला अधिपुरुष असं म्हटलंय, त्याची उत्पत्ती झाली. आणि त्या अधिपुरुषापासून आपण ज्याला दृश्य विश्व मानतोय, त्या सगळ्या दृश्य विश्वातल्या एकेका जीवसत्तेची उत्पत्ती झाली. त्या हिरण्यगर्भाचेच जे खरं तर त्याचे अभिन्न भाग होते, त्याचेच अवयव, त्याचीच इंद्रिय होती, ज्यांना स्वतःच असं एक चैतन्य प्राप्त झालं होतं. मात्र ते चैतन्य हे त्या हिरण्यगर्भाचंच मूळ होतं. तर तेच पुढे देव आणि नंतर ऋषी म्हणून ओळखले गेले. ह्या देव आणि ऋषींनी त्या मूळ ब्रह्माद्वारेच एका विशाल अशा यज्ञाची कल्पना केली आणि त्या यज्ञाचं यजन सुरू केलं. मग त्या यज्ञाच्या त्या यजन प्रक्रियेमध्ये त्याच पुरुषाला, त्याच विराट पुरुषाला, त्या अधिपुरुषाला यज्ञ सामग्री म्हणून वापरलं गेलं. त्याचंच प्रोक्षण बर्हिस दर्भावर ठेवून या देव आणि ऋषींनी केलं. त्याचाच जणू काही आलभन, म्हणजे आपण साध्या सोप्या भाषेत बळी असा त्या यज्ञात द्यायला काढला, मांडला, अशी कल्पना आहे. आता प्रश्न असा आहे की ते पशु आलभन, काही वेळेला पुरुष म्हणजे प्रत्यक्ष माणसाचं देखील आलभन, आलभन या शब्दाचा अर्थ बळी असा
घ्यायचा इथे. तर ते होत होतं. आता प्रश्न असा आहे की लगेच आजच्या बदललेल्या सांस्कृतिक परिप्रेक्ष्यातून पॉइंट ऑफ व्ह्यू मधनं जेव्हा आपण हे सगळं पाहतो, तेव्हा असं अनेकांना वाटून जातं की अरे बापरे, हे असे बळी देत होते म्हणजे भयानक किती असेल. तर तसं मानायची गरज नाही. ती एक मानवी मूल प्रवृत्ती इतकंच त्याच्याकडे आपण आत्ता पाहू शकतो. त्याचं मूल्यमापन करण्याची गरजही नाही आणि आज औचित्यही नाही. माणूस किंवा कोणताही जीव हा जगण्यासाठी दुसऱ्या जीवावर अवलंबून असतो. जीवो जीवस्य जीवनम हे जे सूत्र आहे, मागे मी हा श्लोक कधी उद्धृत केला असेल, श्रीमद भागवतातला श्लोक आहे. अहस्तानि सहस्तानाम अपदानि चतुष्पदाम फल्गुनी तत्र महताम जीवो जीवस्य जीवनम. एक जीव त्याच्या जगण्यासाठी हा दुसऱ्या जीवावर अवलंबून आहे. आता यामध्ये महत्वाचा मुद्दा काय, तर पुरुष सूक्तामध्ये सांगितलेली ही सगळी यज्ञ प्रक्रिया, सृजन प्रक्रिया, यामध्येही तुम्हाला हेच दिसेल की हे सगळं इंटरकनेक्टेड आहे आणि इंटरलॉक्ड आहे. म्हणजे नेमकं कसं, तर एक जीव आपल्या जीविकेसाठी दुसऱ्या जीवावर अवलंबून आहे. याचं कारणच ते आहे की ही सगळी व्यवस्था विश्वाची असेल, समाजाची असेल, ती त्या एका आदि प्रजापतीपासून, त्याच्या एकाच्या अंगापासून, प्रत्यंगापासून झालेली आहे. ही इंटरकनेक्टिव्हिटी किंवा ज्याला परस्परावलंबिता असं शुद्ध मराठीत आपण म्हणू शकू, परस्पर संलग्नता आणि परस्परावलंबिता, एकमेकावर अवलंबून असणं आणि एकमेकाशी जोडलेलं असणं, हे जे काही आहे ते आलं कुठून, तर ते अगदी आदि प्रजापतीपासून आलेलं आहे. कारण आपण ज्यांना जीव म्हणतोय, हे जीव म्हणजे त्या प्रजापतीचे वेगवेगळे अवयव आहेत किंवा त्या अवयवापासून हे सगळं उत्पन्न झालेलं आहे. म्हणजे एखादं मोठं जिगसॉ पझल असावं. जिगसॉ पझल आपण पाहिलं असेल, म्हणजे थोडक्यात असा एक खेळ असतो, वेगवेगळे ठोकळे किंवा तुकडे असतात आणि ते तुकडे जोडून एक विशाल असं चित्र तयार होतं. मात्र त्या खेळातलं वैशिष्ट्य असं की हे तुकडे विस्कळीत असतात आणि त्याच्या त्याच्या स्थानानुसार त्याला त्या त्या ठिकाणी ठेवायला लागतं. तसं आपण जेव्हा आज एखाद्या व्यक्तीचा विचार करतोय, बाकीचं व्यक्ती जीव सोडून द्या, स्वतःचा विचार करतोय, माणसाच्या दृष्टीने, म्हणजे तत्वज्ञानात किंवा पूर्वीचं जुनं जे ग्रीक फिलॉसॉफी, फायलॉस आणि सोफिया, ह्या दोन शब्दांनी हा शब्द, एक फिलॉसॉफी हा शब्द बनलाय. ज्ञानाविषयीचं प्रेम, आसक्ती, असा त्याचा मुळात अर्थ आहे. तर त्याचा विषयच ह्या विश्वाचं केंद्र काय, असा कधी काळी काही विद्वानांपुरता होता. म्हणजे ह्या विश्वाचं केंद्र त्यावेळी दोन प्रकारे सांगितलं गेलं. एक सूर्य केंद्री विश्वव्यवस्था आणि एक पृथ्वी केंद्री विश्वव्यवस्था. प्राचीन मत हे पृथ्वी केंद्री विश्वव्यवस्था असं होतं. म्हणजे ही सगळी व्यवस्था विश्वाची ही पृथ्वी केंद्रीय आहे. पृथ्वी हे त्याच्या जिओसेंट्रिक, म्हणजे जिओ म्हणजे पृथ्वी, ही या सगळ्या विश्वाच्या केंद्रस्थानी आहे. पॉइंट ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स, म्हणजे जिथनं हा सगळा गुरुत्वाकर्षणाचा भाग सुरू होतोय ते पृथ्वी आहे. सेंटर ऑफ अट्रॅक्शन आहे. आणि नंतर जे मत आलं, ज्याला पहिल्यांदा प्रचंड विरोध झाला, मात्र ते सिद्ध झालं, हेलिओसेंट्रिक, म्हणजे सूर्य केंद्री व्यवस्था. आता तुम्ही म्हणाले हे खगोलात तिथे का आलं, तर कोणतंही शास्त्र पुन्हा
इथनं अस्पृष्ट नाही, सगळं या एका ज्ञानाशी, अध्यात्माशी जोडलेलं आहे. यामध्ये त्या पिंड आणि ब्रह्मांड न्यायाने ब्रह्मांड पातळीवरचा विचार केला. मात्र खरं असं आहे की सगळं विश्व हे आत्मकेंद्रीय आहे. आता हा जो आत्म शब्द आहे ना, हा दोन प्रकारे तुम्हाला लावता येईल. एक आत्मा म्हणजे सेल्फ, मी, माझं, आणि दुसरा आत्मा म्हणजे ज्याला आपण चैतन्य, सोल असं म्हणतो ते. तर काही जरी धरलं तरी व्यावहारिक जगाच्या दृष्टीने आपण किंवा हे विश्व आत्मकेंद्रीय आहे. म्हणजे माझ्यावर, माझ्यासाठी हे झालेलं आहे. आणि तत्वज्ञानाच्या दृष्टीने, अध्यात्म परमार्थाच्या दृष्टीने ते आत्मन म्हणजे ते परमात्म तत्व किंवा ज्याला चैतन्य म्हणतो त्याच्यावर केंद्रित आहे. तर हे सगळं अगदी ग्राम्य शब्द आहे लचांड लागलं. हे कशामुळे लागलं? तर हे सगळं लागलं ते त्याच्या कामनेने. आपण पाहिलं की यज्ञासाठी, यज्ञाद्वारे आणि पुन्हा यज्ञाच्याच एका अनुष्ठानातून विश्वाची उत्पत्ती झाली. यज्ञ कशासाठी केला जातो? तर अर्थात कामनांसाठी यज्ञ केला जातो. मग हे सगळं विश्व हे त्याच्या इच्छेतून, कामनेतून उत्पन्न झालंय. ती कामना कुठली, तिचे प्रकार, तिच्याबद्दल जे वेगवेगळी मतांतर आहेत ती आपण काल थोडक्यात पाहिलेत. मात्र हे सगळं त्याच्या इच्छित, कल्पित ह्याच्यापासून सुरू झालेलं विश्व. मग या विश्वाचा जर विस्तार आपण पाहिला तर तो काही एका माणसाच्या आवाक्यात मांडता येईल असं नाही. अनंत असा आवाक आहे. मात्र तरीही सोयीसाठी याचं वर्गीकरण करायचं झालं, याचं विभाजन करायचं झालं, याला कुठेतरी स्पेसिफाय करायचं झालं, तर काय करता येईल याची पृच्छा त्या ऋषीच्या मनातल्या मनात त्यानेच प्रश्न विचारला आणि त्यानेच पुढे उत्तर दिलंय. किंवा गुरु शिष्याचा संवाद मानला तर शिष्याने प्रश्न विचारला, गुरुने उत्तर दिलंय. काय? आपला मंत्र जो होता, यत पुरुषम व्यदधुः कतिधा व्यकल्पयन् मुखम किमस्य कौ बाहू का उरु पादा उच्येते. त्या पुरुषाला जेव्हा हवी रूपात यांनी कल्पिलं तेव्हा त्याचे विभाग कसे केले गेले, त्याचं मुख कोणतं होतं, त्याचे बाहू कोणते होते, त्याचे उरू कोणते होते आणि त्याचे पद, पाय हे कोणते होते. तर असं सगळं त्यांनी विचारलं तेव्हा त्याचे विभाग कसे व कोणते हे सांगण्यासाठी पुढचे 3-4 मंत्र आलेले आहेत. या आधी मग त्या प्रजापतीपासून, त्या हिरण्यगर्भापासून उभयादतः म्हणजे जे दोन्हीकडून ज्यांना दाताच्या फळ्या आहेत, जे उभय दिशांनी खाऊ शकतात, थोडक्यात तोंडामध्ये जे खाली आणि वर असे दात आहेत, चावू दोन्हीकडून शकतात, असे जीव अश्व, गायी, शेळ्या, मेंढ्या हे उत्पन्न झाले. वसंत, ग्रीष्म, शरद इत्यादी ऋतू हे जणू काही त्या यज्ञातल्या आहुती झाले होते, असं वर्णन आपण काल पाहिलं. आता ऍक्च्युअल त्या अधिपुरुषाच्या, हिरण्यगर्भाच्या एकेका अवयवापासून काय झालं, आतापर्यंत जे उत्पन्न झालं होतं ते ऍबस्ट्रॅक्ट झालं होतं, असंच युही असं ज्याला म्हणता येईल तसं झालं होतं. आता काय होतंय, एक एक अवयव, त्या अवयवाचा विभाग, मुळात याचा विभाग करता येणार नाही, याचे तुकडे करता येणार नाही, पण तरीही
या सगळ्यामध्ये त्या अधिपुरुषाच्या एकेका अवयवापासून, इंद्रियापासून हे जे एक एक विश्वातलं तत्व पदार्थ उत्पन्न होत आहे ते अवयवशः इथे पुढे सांगितलं जाते. मी या मुद्द्याला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटा मुद्दा जाता जाता मांडला होता, तो म्हणजे हे सगळं यज्ञामध्ये या पशूंना, पुरुषाला जे बळी दिले जात होते, कितपत योग्य कितपत अयोग्य, मुळात हा मुद्दा त्या काळच्या संस्कृतीतला आहे जेव्हा ती संस्कृती होती. आणि त्या काळच्या संस्कृतीमध्ये ते चालत होतं. त्यावेळी पशु, त्यांचं मांस, त्याचा आहारही केला जात होता आणि त्याचं आलभनही केलं जात होतं. किंबहुना तो आहाराचा भाग होता, ते खाल्लं जात होतं, म्हणूनच त्याचा बळी तिथे त्या यज्ञात दिला जात होता. यज्ञामध्ये आपल्याकडे जे काही उत्तम आहे, आपल्याकडे जे काही सर्वोत्कृष्ट आहे, ते अर्पित करणं, ते देणं, त्याची आहुती देणं, हा एक महत्वाचा घटक होता. त्यामुळे त्या तात्कालीन समाजात जे एक आहार म्हणून द्रव्य घेतलं जात होतं, त्या पदार्थांचं हवन हा त्या यज्ञातला एक महत्वपूर्ण भाग समजला जायचा. त्यामुळे त्या काळात पशुबली होत होते, पुरुष नरबलीही होत होते. काहींच्या मते हे नरमेध पुरुषबली हे काल्पनिक होते, असतीलही. आपल्याला जिथपर्यंत आता असे पुरावे मिळत नाहीत की हा हे अगदी वैज्ञानिक आजच्या तंत्रज्ञानाच्या दृष्टीने हे असं होतं आणि त्याचं प्रत्यक्षीकरण जिथपर्यंत आपण करू शकत नाही तिथपर्यंत त्या बाबतीत आपण ठाम काही बोलणं, मत मांडणं हे चुकीचं आहे. पण तरीही मग ते काल्पनिक होतं, मग ते फक्त भावनिक होतं, हे आपण आपल्या भावना, आपल्या श्रद्धा या कुरवाळण्यासाठी ह्या केलेला अर्थ असतो. मुळात ते जे समर्पण आहे पुरुष सूक्तामध्ये, ते प्रत्यक्ष त्या पुरुषाचं आहे का काल्पनिक आहे? इथे आपण विश्व उत्पत्ती जेव्हा मांडतोय तेव्हा आत्मिक, ज्याला आध्यात्मिक असं म्हणूया, त्या स्तरावरचा जर विचार केला तर समर्पण, अर्पण, बली म्हणजे काय, तर त्याचं अस्तित्व संपवणं, नाहीसं करणं, निराश करणं आणि त्या संपवलेल्या अस्तित्वातून पुन्हा अनेक अस्तित्व, पुन्हा अनेक जीव हे प्रस्फुटित होणं, बाहेर येणं, अंकुरित होतात हे जीव. तसं या सगळ्या विश्वपसाऱ्यामध्ये तो अधिपुरुष, तो हिरण्यगर्भ अक्षरशः बळी चढलाय, समर्पित झालाय. म्हणजे काय झालंय, त्या विश्वाचं चैतन्य, त्या विश्वातले जीव, त्या सत्ता, अस्तित्व फुलवण्यासाठी त्याचं मूळ झालाय हा हिरण्यगर्भ. त्याने स्वतःचं अस्तित्व वेचलंय. मग आपण मागेही कधीतरी पाहिल्याचं मला आठवतंय. हरकत नाही, पुन्हा पुन्हा याची उजळणी जेवढी करावी तेवढी थोडी आहे. आज जेव्हा आपण अवकाशशास्त्र, खगोलशास्त्र पाहतो तेव्हा असं म्हणतो की ह्या सगळ्या सूर्यमालेतले जे ग्रह आहेत, या ग्रहांची निर्मिती त्या मुख्य तेजोमेघ, म्हणजे ज्याला आपण आज सूर्य म्हणून ओळखतोय, त्याच्या आंतरद्रव्यापासून झालेली आहे. त्याचा जो काही रस होता तो रस पसरत गेला या अवकाशामध्ये आणि त्या रसापासून हे ते थंड झाले गोळे आणि त्याचे हे ग्रहगोल तारे बनले, अशी कल्पना त्या एका खगोल सिद्धांतात केली गेली आहे. तर यातही आपल्याला लक्षात येईल की अक्षरशः तो जो सूर्य होता, तेजोमेघ होता, त्याने आपलं अस्तित्व, आपले तुकडे वेचलेत या सगळ्या विश्वाला उत्पन्न करण्यासाठी. अर्थात त्याचा तिथे खगोलाचा सिद्धांत स्वीकारला तर तिथे चेतना नाहीये, तिथे जाणीव नाहीये, जाणीवपूर्वक हे झालेलं नाहीये.
सहज, यदृच्छा अशा स्वरूपात हे सगळं विश्व विकसित झालंय. हे ग्रहमाला, सूर्यमाला विकसित झाली. मात्र तिथेही आपल्याला हाच मुद्दा स्पष्ट दिसेल की ती ग्रहमाला, सूर्यमाला विकसित होण्यासाठी काय कामी आलं होतं? मूळ तत्व, मूल द्रव्य म्हणून त्या सूर्याचा, तेजोमेघाचा आंतररस हाच कामी आला होता. त्याचे ते एक्सटेन्शन. म्हणजे पुन्हा तिथे तुम्हाला हेच दिसेल की हे तयार करण्यासाठी अक्षरशः स्वतःचे लचके त्या सूर्याने, त्या तेजोमेघाने तोडून दिले. तसं या प्रजापतीने वेचलंय स्वतःला. त्या प्रजापतीमधल्याच एक एक विशाल तो हिरण्यगर्भ, त्याच्या अंग प्रत्यंगापासून विभक्त झालेल्या, मात्र खरं तर तद्रूपच तल्लग्न असणाऱ्याच ह्या चेतना, ज्यांना आपण देव म्हणून ओळखतोय, त्यांनी त्या मूळ अस्तित्वाचं हवन केलं. म्हणजे जणू त्याचाच बळी दिला आणि त्यातून हे विश्व चैतन्य फुलत गेलंय. हा सगळा भाग त्या बलीच्या संकेतामधून, त्या पुरुषालंबनाच्या संकेतामधून इथे मांडलेला दिसतो. तर आता त्याचे विभाग म्हणजे हातापासून काय झालं, मुखापासून काय झालं, हे ते सांगतायत. मग ते सांगतायत फार महत्वाचा मंत्र हा 12वा येतोय. या मंत्रावरून खर तर अनेक प्रकारे अनेक ठिकाणी गहजब केलेला आहे लोकांनी. केवळ गैरसमजातून, केवळ अज्ञानातून हा आक्षेप पुरुष सूक्तावर घेतला गेला. मंत्र असा आहे, 12वा मंत्र आहे, ब्राह्मणोस्य मुखमासीत बाहू राजन्यः कृतः ऊरू तदस्य यद्वैश्यः पदभ्याम शूद्रो अजायत. आता त्या मंत्राचा जर आपण अन्वय पाहिला तर त्या अन्वयामधून अर्थाची मांडणी कशी करता येईल हे पाहता येईल, ठरवता येईल. अन्वय असा आहे, अस्य अस्य नाम अधिपुरुषस्य वा यज्ञपुरुषस्य ब्राह्मणः मुखम आसीत. मुखस्थानी त्या पुरुषाच्या ब्राह्मण होता, ब्राह्मण उत्पन्न झाला. बाहू राजन्य कृतः, त्याच्या बाहूपासून, भुजांपासून राजन्य उत्पन्न झाला. राजन्य म्हणजे राज्य शासन करणारी जी जाती किंवा वर्ण विशेष आहे, त्याचा मूळ पुरुष जो राजन्य किंवा ज्याला क्षत्रिय असं म्हटलं जातं, तो उत्पन्न झाला, त्याच्यापासून बनवला गेला. अस्य उरु यद वैश्यः, याचे उरु मांड्या, त्या पुरुषाच्या मांड्यांपासून वैश्य उत्पन्न झाले. तत् शूद्रः पदभ्याम अजायत, आणि पायांपासून शूद्र उत्पन्न झाले. आता लोकांनी प्रचार असा सुरू केला याच्यावर, जे या समाजातल्या या जाती आणि वर्णनिहाय व्यवस्थेतून जे डिस्ट्रीब्युशन होतं त्याच्यामुळे गांजलेले होते. अर्थात काळाच्या एका टप्प्यामध्ये हे नक्कीच असं झालं होतं की हायरार्की, तो तरतम भाव सांभाळावा, टिकावा, आपलं वर्चस्व टिकून राहावं, यासाठी प्रस्थापितांनी जे त्यांनी ठरवलेले किंवा त्या कालीन व्यवस्थेमध्ये जे ठरलेले असे शूद्र होते, जे खालचे मानले जात होते, त्यांचं शोषण केलं, त्यांच्यावर अत्याचार केले. हे काळाच्या एका टप्प्यामध्ये निश्चितच झालं होतं आणि त्यामुळे फार मोठा सामाजिक संघर्षही त्यातून जन्माला आला, हे खरं आहे. मात्र एका मर्यादित काल व्यवस्थेमधला, कालपटावरचा हा भाग पूर्ण कालपटावर, म्हणजे एका थोडक्यात
बोलत असताना स्पेसचा विचार करून बोलू, टाइम थोडा बाजूला ठेवू. विश्वातल्या एका देशातल्या एका छोट्या राज्यात, एका प्रांतामध्ये हे चाललंय, म्हणजे अख्खं विश्वात चाललंय, असं म्हणण्यासारखं झालं. म्हणजे काय झालं, की काळाच्या एका टप्प्यामध्ये ही वर्णव्यवस्था फार जाचक झाली. शोषण या समाजाचं करणारी ठरली. मात्र याचा अर्थ कायम असंच होतं, अनादी अनंत काळापासून असंच होतं, असं मानायची काही गरज नाही. मूळ जेव्हा ही व्यवस्था विकसित होत गेली, आपण तिथेही उत्क्रांतीवाद मानून चाललोय. तिथे जर आपण उत्क्रांतीवाद मानला, तर या अवस्थेपर्यंत येण्यासाठी, म्हणजे शोषण ज्या काळात झालं, त्या काळापर्यंत येण्यासाठी आधीची जी व्यवस्था होती, ती कारणीभूत झाली, असं मानलं जातं. मग ती व्यवस्था कशामुळे होती? तर त्यांनी मग वेद, शास्त्र, पुराण यांचा दाखला दिला, यांचा हवाला दिला. मग त्यामध्ये त्यांनी सांगितलं, की बघा, या पुरुष सूक्तामध्ये या वर्णव्यवस्थेचं मूळ आहे. इथे ब्राह्मण हा त्या आदिपुरुषाच्या मुखापासून उत्पन्न झाला. क्षत्रिय बाहूपासून उत्पन्न झाले, मांड्यांपासून वैश्य आणि पायांपासून हे शूद्र उत्पन्न झाले, असं निरूपण ते करायला लागले. मग याच्यातून झालं काय? ज्यांना त्यातून हेच करायचं होतं, मांडायचं होतं, की बघा, हे शूद्र कसे खालचे आहेत, पायाकडे, पायाचं स्थान या शूद्रांना दिलं गेलं. त्यांनी तिथेही तीच संगती लावली, की बघा, तिथेही शूद्रांना स्थान देताना पायाकडचं दिलं गेलं, खालचं दिलं गेलं. अर्थात ब्राह्मण वरचे, क्षत्रिय वरचे आणि शूद्र खालचे, अशी मांडणी पुरुष सूक्तातच झाली. त्यामुळे हे पुरुष सूक्त नकारा, हे पुरुष सूक्तच नको, ज्याच्यामुळे ही पुढची जाती वर्ण व्यवस्था विकसित झाली. म्हणून या पुरुष सूक्ताचा एकांगी विरोध केला गेला, सुरू झाला. मात्र आता जो हा विरोध आहे, तो मूळच्या या विधानाच्या विषयी असणाऱ्या अज्ञानातून झालाय. जर आपण या मंत्राचाच विचार सुरू केला, तर इथे मंत्राचा जो संदर्भ आहे, म्हणजे संदर्भावरून अर्थनिश्चिती केली जाते. संस्कृतमध्ये एक उदाहरण दिलं कायम जातं, यथा सैंधवम आनय. सैंधव, सैंधव आण असं म्हटलं. संस्कृतमध्ये सैंधव या शब्दाचे जे अनेक अर्थ होतात, त्यातले दोन ठळक अर्थ आहेत. एक, सिंधू नावाच्या देशविशेषामध्ये, एका प्रांतामध्ये जन्माला आलेले घोडे, म्हणजे अरबी घोडे असं आपण ज्याला म्हणतो. अरबस्तान हा जो आजचा प्रदेश आपण मानतो, तो कधी काळी सिंधू देश म्हणून ओळखला जायचा. आणि त्या सिंधू देशामध्ये हे उत्पन्न झालेले उत्तम प्रतीचे घोडे, त्यांनाही सैंधव असं म्हटलं गेलं. आणि अर्थात आज सैंधव या शब्दाचा आपल्याला प्रचलित माहीत असणारा अर्थ हा मीठ असा आहे. म्हणजे तिथेही त्या सिंधू देशाच्या खाणीमध्ये जन्माला आलेलं मीठ, असा एक अर्थ. किंवा सिंधू म्हणजे ज्याला सागर, समुद्र असं आपण म्हणतोय, त्या समुद्रात जन्माला आलेलं ते मीठ, काही असो. तर ते मीठ आण, का घोडा आण. राजाच्या उजऱ्याने किंवा जो सेवक होता त्याने हा शब्द ऐकला, मात्र त्याने जर राजवाड्यात आणून घोडा उभा केला, घ्या महाराज असं म्हटलं, तर ते जसं हास्यास्पद होईल. कारण राजा बसला होता जेवायला आणि तो म्हणाला होता सैंधवम आनय. कॉन्टेक्स्ट लक्षात घ्यायला लागतो. त्या कॉन्टेक्स्ट शिवाय त्याचा अर्थ केला तर अनवस्था होते, फजितीची वेळ येते. गाथा सप्तशती नावाचा एक प्राकृत गाथांचा संग्रह हाल राजाने संग्रहित केलेला प्रसिद्ध आहे संस्कृत आणि प्राकृत भाषेच्या इतिहासामध्ये. त्याची कथा अशी सांगितली जाते, ती एक राणी होती,
कदाचित तिचं नाव मलयवती असं काहीतरी होतं. आणि तो जो सातवाहन राजा, शालिवाहन, आणि त्या राजाला संस्कृत काही येत नव्हतं, तितकं चांगलं नव्हतं, भाषा पक्की नव्हती. आणि ही राणी अपक्की संस्कृतज्ञ होती, भाषा उत्तम जाणकार भाषेची. झालं असं, एकदा ही दोघं जलक्रीडा करण्यासाठी, जलविहार करण्यासाठी नौकेमधून एका त्या राजसरोवरामध्ये गेली. आणि करत असताना जलविहार झालं असं, राजाने गमती गमतीत ते पाणी हाताने त्या राणीवर उडवायला सुरुवात केली. तो पाणी असा उसळतोय ते, आणि तो त्या राणीच्या अंगावर उडवतोय. ते थंडगार पाणी अंगावर लागल्यावर राणीच्या अंगावर आले शहारे. तिला नको नको वाटायला लागलं, म्हणून ती पटकन म्हणून गेली, मोदकैस ताडय, मोदकैस ताडय. राजाला ते काही उलगडलं नाही. तो म्हणाला, हरकत नाही. आणि त्याने पटकन बाजूला, राजाची नौका चालली होती, पण बाजूला छोट्या छोट्या, आपण म्हणतो ना एस्कॉर्ट, तशा छोट्या नौकातून त्याचे सेवकही चालले होते. त्यातल्या एका सेवकाला सांगितलं, जा रे, जा तात्काळ आणि लाडू मोदक घेऊन ये. लाडू मोदक? सेवकाला कळेना. सेवकाला वाटलं की भूक लागली असेल म्हणून मागवले असतील. तशीच त्याने ती छोटी नौका वलवली, तीरावर गेला आणि तान लाडू, भूक लाडू, लाडू मोदक असे तो घेऊन आला. ते राजाच्या नौकेवर चढवले आणि राजाने काय केलं, ते मोदक लाडू घेऊन तो त्या राणीवर फेकायला लागला, मारायला लागला. राणी अवाक झाली हो, म्हणाले, काय करताय, काय चळ लागला की काय? आधी पाणी काय, आता लाडू मोदक काय काय आहे? राजा म्हणाला, तूच तर म्हणालीस मोदकही ताडय, मोदकही ताडय. राणीने कपाळावर हात मारून घेतला. ती म्हणाली होती, मा उदकही ताडय. आणि त्याचा संधी झाला, त्यामुळे रूप झालं मा अधिक उदकैही, मोदकैही ताडय. त्याचा राजाने अर्थ मोदकही ताडय, मोदकानी मला मार, असा केला. सांगायचं तात्पर्य असं, विनोद सोडून देऊया, संदर्भ जर लक्षात घेतला नाही, आगापिछा जर लक्षात घेतला नाही, तर अशी हास्यास्पद परिस्थिती ओढवते राजासारखी त्या. तर झालं काय, इथे हा जो संदर्भ आहे तो त्या मूळ यज्ञाच्या कॉन्टेक्स्ट मधला आहे. तो एक विशाल यज्ञ सुरू आहे आणि त्याचे हे विभाग, त्याचे अवयव सांगितले जातात. जर आपण तो यज्ञ सद पाहिला, यज्ञ मंडप पाहिला, आज जे यज्ञ मंडप घातले जातात ते खूप वेगळ्या पद्धतीने सोयीनुसार घातले जातात, मात्र त्यालाही एक शास्त्र आहे. तो पूर्ण यज्ञ सद असं ज्याला म्हटलं जातं, तो उभारला जायचा तेव्हा त्याच्यामध्येही हे टप्पे होते. म्हणजे या यज्ञ मंडपामध्ये शूद्र कुठे बसणार, वैश्य कुठे बसणार, क्षत्रिय कुठे आसीन होणार आणि ब्राह्मण कुठे बसणार, ह्याचा एक आराखडा ठरलेला असायचा. आता हा लगेच जाचक होता, विषमता वाढवणारा होता असं म्हणायचं असेल तर आजही आपण आपल्या समाजामध्ये ज्या संस्था आहेत, ज्या व्यवस्था आहेत, त्यामध्येही व्यवस्था फॉलो होताना पाहू. प्रत्येकाच्या स्टेटसनुसार प्रत्येक व्यक्ती जे कार्य करते, त्याच्यावर ज्या जबाबदाऱ्या आहेत, त्याची जी भूमिका आहे, त्यानुसार त्याला या इंटरनल ऑपरेशन अंतर्गत जे काही व्यवहार चालतात त्याच्यामधला ऍक्सेस हा दिला जातो. कोणाला कुठपर्यंत पोहोचायचंय. एक साधी संस्था घ्या, त्या संस्थेचं जे पूर्ण व्यवहार व्यापार आहे, तर त्यामध्ये 4 टप्पे असतात, 4 विभाग असतात असं म्हणूया. एक आहे हा त्याची सगळी धोरणं आखणारा, पॉलिसी मेकिंग करणारा, हा बुद्धिजीवी अतिशय वरचा विभाग. दुसरा आहे तो ट्रबल शूटर्स आहेत, म्हणजे थोडक्यात जिथे संरक्षणात्मक भूमिका या सगळ्या व्यवस्थेविषयी घ्यायला लागते ती घेणारा, संरक्षणाची हमी ज्याने घेतलेली आहे असा विभाग.
ट्रबल शूटर्स असं आपण ज्याला म्हणतो, संकटापासून वाचवणारे. तिसरा हा ट्रेडर्सचा विभाग आहे, म्हणजे प्रत्यक्ष एक कारखाना आहे असं धरून चालू. तर त्याच्यामधली यंत्रणा कशी असावी, कार्य कसं केलं जावं, उत्पादन कधी केव्हा किती घ्यावं, हे सगळं ज्याच्याद्वारे ठरवलं जातंय, जो ठरवतोय तो वर्ग एक वेगळा आहे. दुसरा जो त्याचं संरक्षण करतोय या व्यवस्थेचं, मॅनेजर असं आपण ज्याला म्हणू, मॅनेजिंग आहे. म्हणजे बुद्धीच्या अंगाने जे मॅनेजमेंट आहे ते करणारा, आणि बळ, ऊर्जा, प्रत्यक्ष त्याचं जे काही शासन आहे, प्रत्यक्ष त्याचं ऍप्लिकेशन आहे ते सांभाळणारा असा दुसरा मॅनेजिंग असा वर्ग आहे. तिसरा हा प्रत्यक्ष त्या जे काही उत्पादन तिथे केलं जातंय, होतंय, त्याचं मार्केटिंग करणार आहे. ते कसं विकावं, कुठे विकावं, नेमकं कोणाकडे गेलं की हे खपणार आहे, हे धोरण ठरवणार असा तिसरा विभाग त्या संस्थेतला झाला, कारखान्यातला झाला. आणि चौथा विभाग हा प्रत्यक्ष सेवाजीवी, म्हणजे उत्पादक असं ज्याला म्हणता येईल, जो तिथे काम करतोय, श्रम करतोय आणि ते उत्पादन काढतोय, असा आहे. यालाच आपण वर्णाच्या व्यवस्थेत पाहिलं तर ते ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र आहेत. हीच ती व्यवस्था आहे जी आजही फॉलो होतीये. मात्र या व्यवस्थेतल्या या नावांशी जे चिकटून राहिलेत, त्याच्या मागच्या मूळ धारणा जे विसरून गेलेत, त्यांनी याला आक्षेप घेतला. मात्र आक्षेप घेताना त्यांनी फक्त या नामांना आणि त्या नामावरून रूढ झालेल्या जातींना, अगदी स्पष्ट करायचं झालं तर जातींना, जाती असा मूळ शब्द आहे, त्यांना विरोध केलाय. पण व्यवस्था तशीच्या तशी फॉलो होती. हा गमतीचा भाग आहे. म्हणजे जे समाजवादी, साम्यवादी व्यवस्था मानतात त्यांनीही ही व्यवस्था काही अंशी स्वीकारलेली आहे. त्यामुळे एक आपल्याला हे लक्षात घ्यायचंय की ही सृष्टीने केलेली व्यवस्था आहे. तिथले जे मॅनेजिंग म्हणून आहेत ते बदलतील, त्यातली हायरार्की, मोनोपोली ह्या सगळ्या बदलत राहतील, मात्र भूमिका, व्यवस्था ही तीच राहणार आहे. ही सृष्टीची, प्रकृतीची व्यवस्था आहे, प्रकृतीने नेमून दिलेलं हे आहे. त्यामुळे या सगळ्या व्यवस्थेचा विचार करत असताना समाज सापेक्ष विचार न करता प्रकृती सापेक्ष असा याचा विचार झाला पाहिजे. तरच याचं मूल्यमापन काहीसं करू शकू. किंबहुना याचं मूल्यमापन करण्याची गरजच नाहीये, पण तरीही वेद एक अध्ययनाचा विषय आहे, एक चिकित्सेचा विषय आहे असं जे ज्यांना वाटतं ते यावरून त्याचं मूल्यमापन करू शकतात. आता मी सांगतोय असं की ही सगळी सामाजिक व्यवस्था ह्याच्यात प्रतिध्वनित झाली. लक्षात घ्या, या मुखाला जर बाहूपासून वेगळं केलं, तुकडे केले, याचा अर्थ तोडलं असा नाही, आणि ते तोडून हे श्रेष्ठ हे कनिष्ठ असं सांगितलं असं नाही. लक्षात घ्या, मुखाला जर वर राहायचं असेल तर त्याला आधार हा पायाचा आहे. पाय जर भक्कम असतील तर मुख उभं राहील. तसं इथे हे शूद्र पक्के आहेत आपल्या भूमिकेवर, त्यांनी पक्का आधार दिलाय म्हणून वरचा देह उभा आहे. म्हणजे इथे शूद्राचं महत्व कमी आहे असं कुठेही उल्लेखलेलं नाही, सांगितलेलं नाही. या सगळ्या समाज व्यवस्थेला पाया या शूद्रांनी दिलाय, हेच इथे प्रतिध्वनित होत आहे. बरं, मग ब्राह्मणालाच का माथ्यावर बसवलं, डोक्यावर ठेवलं, असा प्रश्न जर असेल, पाय हे गौण आहेत, कमी प्रतीचे आहेत असं जर म्हटलं, तर गमतीचा भाग असा आहे की मागेही आपण त्या परमपुरुषाचे 4 पाय आहेत असं पाहिलं. मुळात पाद या शब्दाचे 2 अर्थ आपण पाहिलेले आहेत. एक भाग, विभाग, पावभाग असा आहे, आणि पाद याचा अर्थ पाय असाही आहे. त्यामुळे तिथेही त्या परमात्म्याच्या पायांचं वर्णन आहे. किंवा
ऋग्वेदामधला जर आपण विचार करत असू तर तिथे विष्णू ही जी देवता आहे, नारायण ही जी देवता नंतर ब्राह्मण काळामध्ये विष्णूशी एकरूप झाली. आत्मा आणि परमात्मा विष्णू अशी जोडी तिथे कल्पिली गेली. इंद्र म्हणजे जीवात्मा आणि विष्णू म्हणजे परमात्मा अशी एक कल्पना आली पुढे. तर त्या विष्णूचंही या पदक्षेप किंवा पावलांशी असणारं संबंधित रूप फार महत्वाचं मानलं गेलंय. त्या विष्णूंनी जे पदक्रम केले, 3 पावलामध्ये अख्खं विश्व व्यापलं, त्याची पावलं म्हणजे जणू हे लोक झाले. त्या पावलावर हे सगळं विश्व चाललंय अशी कल्पना तिथे केली गेली. म्हणजे तिथेही पायाचं त्या परमात्म्याच्या पावलांचं महत्व किती आहे हे वाचकांच्या अभ्यासकांच्या निश्चित लक्षात येईल. म्हणजे कुठेही पायाला गौण लेखलेलं नाही. हा सगळा एक देह आहे, एक शरीर आहे. त्यामुळे हे त्याच्यापासून तोडून हे गौण आहे, हे श्रेष्ठ आहे असं म्हणायचा आशयही या रुचेमध्ये दिसत नाही. इथे फक्त संदर्भ लक्षात घेतला तर त्या एका यज्ञपुरुषाची जी शरीर विभागणी आहे, शरीराची कामं आहेत, त्या शरीराच्या आणि त्या शरीरातून ध्वनित किंवा उपलक्षित झालेल्या या विश्वरूप व्यवस्थेचा, वर्क डिस्ट्रीब्युशनचा किंवा सत्तेचा किंवा या पूर्ण कार्यपद्धतीचा एक ग्राफ या मंत्रामध्ये मांडलाय. इथे कुठेही तरतम सांगावं असा आशय दिसून येत नाही. तिथे हे सगळं एकत्र आहे. पाय, मस्तक, हात, मांड्या हे एकमेकांशी जोडलेले आहेत आणि त्या जिथपर्यंत जोडलेल्या राहतील, त्या जिथपर्यंत एकोप्याने परस्पर द्वेष न ठेवता परस्पर सामंजस्य, सामनस्य किंवा संवाद टिकवून राहतील, तिथपर्यंत हा यज्ञ, तिथपर्यंत हा सगळा विश्वाचा पसारा, तिथपर्यंत हा पुरुष व्यवस्थित राहणारे, चांगल्या प्रकारे काम करू शकणारे, हा संदेश यातून दिला गेलाय. त्यामुळे ही ऋचा फार महत्वाची आहे. जे याचा विपरीत अर्थ काढतात त्यांना काढू दे, त्यांच्याकडे लक्ष देऊ नये. मात्र मूळ संदर्भ लक्षात घेऊन या रुचेचा अर्थ घेणं आणि त्याप्रमाणे नुसता अर्थ घ्यायचा असं नव्हे, तर आपल्या आचरणात म्हणजे आपण ज्या संस्थेत काम करतोय तिथेही हे सगळं एकावर एक अवलंबून आहे, परस्पर सापेक्ष आहे हे लक्षात घ्यायचं आणि प्रत्येक घटकाचं कर्तृत्व, जबाबदारी आणि महत्व हे ओळखून काम करायचंय. मीच श्रेष्ठ नाही तू गौण हा भाव त्याच्यात येऊ द्यायचा नाही. हाही एक बाय प्रॉडक्ट असं म्हणता येईल असा संदेश यातून घेण्यासारखा आहे. अजून एक याचं इंटरप्रिटेशन जाता जाता म्हणजे हे जे वैदिक वाङ्मय आहे या वैदिक वाङ्मयामधला हा संहिता भाग आहे ज्याच्यात हे सूक्त येत आहे. पुढचा भाग येतो ब्राह्मण, आरण्यक आणि उपनिषद. ब्राह्मण, आरण्यक आणि उपनिषदामध्ये बरेच वेळा या वैदिक संहितामध्ये, सूक्तामध्ये येणारे जे असे सिद्धांत आहेत त्याची उकल वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रारूपात करून दाखवलेली आहे. तशी याची आणखीन एक उकल बृहदारण्यकोपनिषदामध्ये केली गेलेली आहे. पहिल्याच अध्यायात बृहदारण्यकाच्या, त्या बृहदारण्यकाच्या पहिल्या अध्यायातलं चतुर्थ ब्राह्मण जो आहे म्हणजे चॅप्टर आहे त्यातला, त्याच्यामध्ये या चातुर्वर्ण्य व्यवस्थेचा अजून एक आधिदैविक अर्थ स्पष्ट केलेला आहे. तिथे मंत्र जे आहेत ते मी थोडक्यात उद्धृत करतो. स नैव व्यभवत स विषम असृजत. खर तर तो पुरुष काही वेगळ्याने नव्याने उत्पन्न झाला नाही, नव्याने काही तिथे अस्तित्वात आलं नाही. मात्र खर तर त्याचं विभव, विशेषेण प्रादुर्भाव, विशेषेण एक त्याचा रूपाविष्कार
असा झाला. त्या रूपाविष्कारातून विषम असृजत. विष या शब्दाचा अर्थ आहे वैश्य. वैश्य हा शब्दच मुळात विष शब्दाचं तद्धित आहे. आता हे जे गणशः आहेत, म्हणजे जे देव गणातून उत्पन्न झाले. गण म्हणजे पूर्वी हे जे वैश्य समाज मानला जायचा तो गणामध्ये विभागलेला असायचा. त्यांचे सार्थ असा शब्द आहे, म्हणजे थोडक्यात व्यापारी समूह, टोळी व्यापाऱ्यांची. तर इथे जेव्हा सांगतायत हा वैश्य वर्ण, आपण एक मला जो आठवला तो मंत्र मी इथे उद्धृत केला, पण पूर्ण चारी वर्णांची व्यवस्था ते दैवत पर अर्थी लावून दाखवतात. आधी दैविक अर्थ सांगतात. म्हणजे तिथे ते म्हणतात जे गणदेव उत्पन्न झाले, गणदेवता ज्या उत्पन्न झाल्या, मग त्या कुठल्या? यानी एतानी देवजातानी गणशः आख्यायन्ते नाम वसवो रुद्रा आदित्या विश्वे देवा मरुता इति. मग वसु, अष्टवसु, 11 रुद्र, 12 आदित्य, 13 विश्वे देव, 49 मरुत, असे जे गणशः देव प्रकट झाले हे सगळे वैश्य आहेत असं त्याच्यात सांगितलं गेलं. बरं, अजून स नैव व्यभवत स शौद्रम वर्णम असृजत. मग शूद्र पासून झाला शौद्र असं तद्धित झालं. मग त्या शूद्र वर्णाचं सृजन, प्रकटीकरण झालं. मग मूळ शूद्र कोण? तर पूषणम इयं वै पूषा इयं ह इदं सर्वं पुष्यति यदिदं किंच. पूषा ही देवता शूद्र आहे. आता प्रश्न असा पडेल, ही पूषा कोण? तर पूषा एक आदित्य कुळातली वैदिक देवता आहे. शंकराचार्यांनी त्या पूषाचा अर्थ करताना पृथ्वी असा केलेला आहे. पोषयित्री, सगळ्या भूतांचं जी पोषण करते ती पृथ्वी आहे. त्यामुळे पृथ्वी हीच पूषा, आणि पूषा ही शूद्र आहे. म्हणजे तिथे या देवांनाही त्यांनी 4 वर्णामध्ये सांगितलं. म्हणजे जर हे 4 वर्ण देवामध्येही असतील तर देवामध्ये आपण असा तरतम भाव करतो का? यज्ञामध्ये तरी केला जात नाही. यज्ञामध्ये ह्या सर्व देवांना त्या प्रजापतीचे विविध अंगभूत मानून त्यांना यथायोग्य असं हविर्द्रव्य अर्पण केलं जातं. त्यामुळे तिथेही याच्यात कुठेही तरतम आहे, श्रेष्ठ कनिष्ठ भाव आहे असं सांगितलेलं नाही, ध्वनित झालेलं नाही. अगदी त्याच्यामध्ये मग ब्राह्मण आणि क्षात्र, मुळात ज्यांच्याविषयी जास्त शंका घेतली जाते त्या वर्णांचा मी उल्लेख केला. मात्र जे ब्राह्मण वर्ण आहे, मग तो कोण आहे? अग्निर्वै मुखम. अग्नी हा ब्राह्मण मानला, देवामधला अग्नी हा ब्राह्मण आहे. मग जे बाकीचे क्षत्र होते, तच्छ्रेयो रूपमत्य सृजत क्षत्रम यानी एतानी देवत्रा क्षत्राणी इंद्रो वरुणः सोमो रुद्रः पर्जन्यो यमो मृत्यु ईशानः. जे हे दिक्पाल देव आहेत किंवा जे एक प्रकारे रक्षण करतात, राजे आहेत या देवतांमधले. मग इंद्र आहे, वरुण आहे, सोमो वै राजा, रुद्र, आता हा 11 रुद्रांमधला रुद्र नाही तर तो रुद्र जो मन्यू स्वरूप आहे तो रुद्र, पर्जन्य, यम, मृत्यू, ईशान, ह्या सगळ्या राजस्वरूप देवता ह्या देवतांमधल्या क्षत्रिय आहेत. अग्नी हा देवतांमधला ब्राह्मण आहे. तर देवतांनाही ह्या वर्ण विभागात या बृहदारण्यकाने दाखवलंय. म्हणजे पुन्हा इथे त्याच्यात तरतम सांगितलेलं नाही. आणि अजून एक पुढच्या मंत्राचा संदर्भ लक्षात घेतला तर त्या पुढे सांगितलेल्या देवांचं वर्णन कदाचित इथे या मंत्रामध्ये ध्वनित करायचं असावं असंही समजायला, असंही गृहीत धरायला एक तर्क इथे आपल्याला गृहीत धरता येईल. म्हणजे ब्राह्मणोस्य मुखमासी, त्या देवतांची उत्पत्ती पुढच्या मंत्रामध्ये सांगितली जाते. त्या देवतांचं मूळ कार्य
ते कार्य या विश्वातल्या व्यवस्थेमधला त्यांचा भूमिकेचा भाग हे स्पष्ट करण्यासाठी ब्राह्मण, राजन्य, वैश्य आणि शूद्र झाले त्या परमात्म्याच्या एकेका अवयवांपासून असं सांगितलं. आणि त्या भूमिका करणाऱ्या देवता कोणकोणत्या हे पुढच्या मंत्रात सांगितलं. असाही त्याचा अर्थ तिथे आदिदैविक पद्धतीने लावता येईल. मग तिथे पुढच्या मंत्रात येत आहेत ते देव सगळे. मग इथे आदिदैविक पक्ष ठळक आपल्याला झाल्याचं लक्षात येईल. 13वा मंत्र आहे, चंद्रमा मनसो जातः चक्षोः सूर्यो अजायता मुखादिंद्रश्च अग्निश्च प्राणाद वायुरजायता. अन्वय अगदी स्पष्ट आहे. अस्य पुरुषस्य मनसः चंद्रमा जातः. या परमपुरुषाच्या मनापासून चंद्रमा उत्पन्न झाला, चंद्र उत्पन्न झाला. चक्षोः अस्य पुरुषस्य चक्षोः सूर्यः अजायत. याच्या चक्षुंपासून, नेत्रांपासून सूर्य उत्पन्न झाला. अस्य मुखा इंद्रश्च अग्निश्च अजायत. याच्या पुरुषाच्या मुखापासून इंद्र आणि अग्नी उत्पन्न झाले. अस्य प्राणात वायु अजायत. याच्या प्राणापासून, श्वासोच्छ्वासापासून, श्वसनापासून वायू उत्पन्न झाला. आता पुढचा जो मंत्र आहे, मी दोन्ही मंत्र एकत्र घेतो आणि मग थोडं बोलतो त्याच्यावर. नाभ्या आसीद अंतरिक्षम. याच्या नाभीपासून, अस्य नाभ्या, पुरुषाच्या नाभीपासून अंतरिक्ष, अवकाश उत्पन्न झाला. नाभ्या आसीद अंतरिक्षम शीर्ष्णो द्यौः समवर्तता पदभ्याम भूमिः दिशः शिरोत्रात् तथा लोकान् अकल्पयन्. अस्य नाभ्या अंतरिक्षम आसीत. याच्या नाभी मधून ते अंतरिक्ष झालं, किंबहुना याची नाभी म्हणजेच अंतरिक्ष होतं. शीर्ष्णो द्यौः समवर्तता. अस्य शीर्ष्णः द्यौः समवर्तत. या पुरुषाच्या त्या शीर्षण म्हणजे मस्तक, त्या मस्तकापासून द्यौः म्हणजे स्वर्ग उत्पन्न झाला, किंवा त्याचं मस्तक म्हणजेच स्वर्ग झाला होतं. पदभ्याम भूमिः, पायापासून भूमी उत्पन्न झाली. दिशः शिरोत्रात, त्याच्या कानापासून, श्रवणेंद्रियांपासून दिशा उत्पन्न झाल्या. तथा लोकान अकल्पयन. अशा प्रकारे त्याने आपल्या कल्पनेपासून, मानसिक संकल्पापासून हे लोक, विविध भूः भुवः स्वाहा महाः जनः तपः आणि सत्यम, हे 7 लोक उत्पन्न केले, रचना केली, असं वर्णन आलं. अर्थात आता या विश्वपुरुषाच्या, अधिपुरुषाच्या ठाई या सगळ्यांची उत्पत्ती जेव्हा सांगितली, तेव्हा या आपल्या ठाई जी इंद्रिय आहेत त्याचं मूळ कोणत्या सृष्टीमधल्या तत्वात आहे याचीही उकल अनायासे या मंत्रात केली गेली. अधिपुरुषाचं मन हे चंद्र आहे. त्या चंद्रापासून जीवात्म्याचं मन उत्पन्न झालंय. त्या हिरण्यगर्भाच्या मनापासून चंद्र उत्पन्न झाला, किंवा त्याचं मन म्हणजे चंद्र आहे, तर आपलं मन त्या चंद्रापासून उत्पन्न झालंय. हा सहसंबंध सगळ्यांचा, आपल्या सगळ्यांना लक्षात येण्याजोगा आहे. फार कठीण असं काही नाही. एक साधं उदाहरण घेऊया. आपलं मन आणि चंद्र यांचा काय बरं संबंध आहे? सगळं हे आपल्या मनावर, मन हे सूक्ष्म आहे असं आपण मानतो, मात्र जर विचार केला तर ते मनही त्या परमात्म्याच्या, आत्म्याच्या दृष्टीने, अपेक्षेने हे स्थूल म्हणावं लागेल. आत्म्यापेक्षा हे मन स्थूल आहे. आत्मा हा त्या मनापेक्षाही सूक्ष्म आहे. होतं असं, हे सगळं मन बनतं कशावरून? तर ह्या मनाचा पाण्याशी, वॉटर, लिक्विड, आप ह्या तत्वाशी घनिष्ठ संबंध आहे. आणि या सगळ्या पाण्याचा चंद्राशी संबंध आहे. आपल्याला माहिती असेल, चंद्राच्या
स्थितीवरून समुद्राच्या पाण्याचं उधाण, भरती, ओहोटी हे ठरत असतं. पौर्णिमेला, अमावस्येला उधाणाची भरती येते का? तर चंद्र हा एका विशिष्ट कोनात पृथ्वीशी असतो. हीच अष्टमीच्या दिवशी थोडी निम्मी अशी म्हणता येईल भरती आलेली असते. मग हे भरती ओहोटीचं परिमाण समीकरण चंद्राशी जोडलेलं आहे. पाण्याचा त्या चंद्राशी संबंध आहे आणि आपल्या मनाचा त्या पाण्याशी संबंध आहे. ते पाणी जे आपण पितो, कुठेतरी त्याचं मन, त्या मनावर त्याचा परिणाम होत असतो. आणि त्या पाण्याशी त्या चंद्राचा संबंध असल्यामुळे आता पाण्याची मध्यस्थी जरी आपण वगळली तरी त्या प्रत्यक्ष मनाचा चंद्राशी संबंध असल्यामुळे हे जे वेडे लोक असतात, ज्यांना लुनाटिक असाच शब्द आहे, वेड्याला लुनाटिक म्हणतात का? लुनार असा जो शब्द आहे तो मुळात लुना ही एक रोमन चांद्र देवता आहे, त्यापासून हा लुनार किंवा लुनाटिक असा शब्द आलाय. तिथेही या मनाचं विक्षिप्तपण, वेडेपण कुठेतरी त्या चंद्राशी संबंधित आहे. हा संबंध त्यांना माहिती होता, ध्वनित होतोय या शब्दातून. अमावस्येला आणि पौर्णिमेला, त्यातल्या त्यात विशेषतः पौर्णिमेला वेडाचे झटके हे अधिक होतात का? त्याचं कारण यात दडलेलं आहे. चंद्रमा मनसो जाता, त्या विराट पुरुषाच्या, त्या अधिपुरुषाच्या मनापासून तो चंद्र झाला आणि त्या चंद्रापासून या जीवात्म्याची, व्यष्टीची मन तयार झाली. समष्टीचं मन हा चंद्र आहे आणि त्या समष्टी मन असणाऱ्या चंद्रापासून या व्यक्ती पातळीवरच्या मनाची उत्पत्ती, रचना झाली. त्यामुळे या मनाचं अस्तित्व, त्याचं संतुलित असणं त्या चंद्रावर अवलंबून आहे. हेच सूत्र पुढे आपल्याला योगशास्त्रामध्ये सांगितलेलं आढळेल. धारणा हे जे अष्टांग योगापैकी एक महत्वाचं अंग आहे, ते समजून सांगताना देशबंध चित्तस्य धारणा असं पतंजली सांगतात आपल्या योगसूत्रामध्ये. तिथे देश वेगवेगळे सांगत असताना कोणत्या देशावर, म्हणजे ध्येय विषय ज्याच्यावर लक्ष, अवधान केंद्रित करायचं आहे, त्या विषयाची वर्णन, प्रतीक सांगत असताना पतंजलींनी चंद्रावर जर ध्यान केंद्रित केलं, ते धारणा केली तर काय होतं त्याची सिद्धी सांगितली आहे. मनातलं कळायला लागतं. आजूबाजूच्या लोकांच्या मनातले विचार, संकल्प हे आपल्याला नोंदवता येतात, टिपता येतात, समजून घेता येतात. कारण त्या विश्वमनाशी, चंद्राशी तुमचा धारणा या अंगाद्वारे संबंध प्रस्थापित झाला. त्या चंद्रमंडलावर ध्यान केलं तर तुम्हाला अंतर्ज्ञान व्हायला लागतं, मनकवडे व्हायला लागतात तुम्ही. का? तर त्या चंद्राशी मनाचा संबंध. हीच गोष्ट सूर्याशी आहे. जे न देखे रवी ते देखे कवी. सूर्य ह्या सगळ्या विश्वातल्या प्रत्येक पदार्थाचा साक्षी असं मानलं गेलंय. तसं सूर्यावर जो ध्यान केंद्रित करेल त्याला सगळ्या विश्वाचं ज्ञान होईल. सगळं विश्व तो जणू प्रत्यक्ष पाहत असल्यासारखं त्याला दिसेल. असं एक एक तत्व याच्यातून आपल्याला पाहता येईल. देवहू शीर्षणू, त्या विश्वपुरुषाच्या शीर्षण मस्तकापासून ती देवहू, द्युलोक, स्वर्गलोक उत्पन्न झाला. थोडक्यात ही सगळी विश्वाची व्यवस्था, त्यातली तत्व, त्यातले पदार्थ या विश्वपुरुषाच्या अंग प्रत्यंगापासून कसे उत्पन्न झाले ते सांगितलं. आता पुढे ते म्हणतायत सप्त अस्य आसन परिधयः त्रिही सप्त समिध कृता. आता इथे ते वर्णन जे आधी सांगितलं ते पूर्ण होत आहे. आता इथे तो पशु जो अधिपुरुष आहे त्याला पशु केलाय जणू या यज्ञातला, आणि त्याला कसं बांधलं, तो कसा होता त्या यज्ञात, त्याचं वर्णन इथे केलंय.
तैत्तिरीय अरण्यकामध्ये जिथे हे सूक्त आलेलं आहे तिथे या मंत्राची जागा थोडी बदललेली आहे. आपण मागे पाहिलं होतं की वेगवेगळ्या वैदिक शाखांमध्ये यातल्या मंत्रांचा क्रम हा बदलत गेलाय. तर यजुर्वेदामध्ये विशेषतः तैत्तिरीय अरण्यकामध्ये हे सूक्त जेव्हा येतं तर तिथे मुळात हा यज्ञ पुरुष, यज्ञ ही संकल्पना जिथे 5व्या 6व्या मंत्रात, विशेषतः 6व्या मंत्रापासून पुढे सुरू झाली होती, तिथे 6व्या नंतरचा यत पुरुषेण हविषा देवा यज्ञम अतन्वत आणि पुढचा तम यज्ञम बर्हिषी प्रोक्षण पुरुषम जातमग्रतः, या 2 मंत्रांच्या मध्ये हा मंत्र आलाय. तिथे क्रम बदललाय, मात्र अर्थाच्या दृष्टीने तो क्रम अधिक सुसंगत वाटतो. पण आपण जो प्रचलित ऋग्वेदातला क्रम आहे तो फॉलो करतोय, त्यामुळे इथे आपण त्याचा केवळ अर्थ पाहू. सप्त अस्य अस्य पुरुषस्य परिधयः सप्त आसन. त्या पुरुषरूपी पशुच्या भोवती 7 परिधी होत्या. परिधी म्हणजे काय, तर थोडक्यात ज्याला आपण सीमारेषा असं म्हणतो, त्याला आजूबाजूला जे कंपाऊंड आहे, 7 कंपाऊंड्स होती, 7 वॉल्स होत्या. या कोणत्या कोणत्या ते आपण नंतर बघू. आधी मूळ मंत्राचा अन्वय बघूया. अस्य सप्त परिधयः आसन त्रीही सप्त समिधाः कृताः. त्या यज्ञामध्ये त्रिसप्त अशा समिधा केल्या गेल्या. त्रिसप्त याचा अर्थ 3 गुणिले 7 21, 3 7 किंवा 7 त्रिक 21, 21 समिधा यात घातल्या गेल्या यज्ञात. देवा यद यज्ञम तन्वाना. देव जो तो यज्ञ तन्वाना विस्तार करत होते, यज्ञाचा विस्तार चालला होता, यज्ञ कर्म वाढवत चालले होते, पुढे पुढे नेत होते. त्या यज्ञामध्ये अबध्नन पुरुषम पशुम, त्या पुरुषरूपी पशुला त्या देवानी बांधलं. आता या 7 परिधी कोणत्या, प्रत्येकानी आपापल्या दर्शनानुसार या 7 आणि 21 याचा संकेत मांडलेला आहे. मग सायण म्हणतात, जर छंद, सप्त वैदिक छंद जे आहेत, तर त्या छंदांचा विचार केला तर ह्या परिधी म्हणजे ते सप्त छंद आहेत, त्या 7 छंदामध्ये येणारे मंत्र आहेत. मग ते 7 छंद कोणते कोणते, तर गायत्री, उष्णिक, अनुष्टुप, बृहती, पंक्ती, जगती आणि त्रिष्टुप, हे ते 7 छंद आहेत. मी पुन्हा एकदा सांगतो, गायत्री, उष्णिक, अनुष्टुप, त्रिष्टुप, बृहती, पंक्ती, जगती, हे ते 7 वैदिक छंद आहेत. या छंदांच्या परिधी, त्या सीमारेषा, ती कंपाऊंड्स त्या यज्ञाला होती. यज्ञ हा मंत्रविरहित असू शकत नाही. त्या मंत्रांच्या सीमारेषामध्ये हा यज्ञ बांधलेला आहे. म्हणून त्या सप्त छंदांच्या, छंदोगत मंत्रांच्या परिधी या यज्ञाला लाभलेल्या आहेत. आध्यात्मिक जर याचा अर्थ केला तर जे त्या पुरुषाच्या भोवती 7 कोश आहेत. आता लक्षात घ्या, पंचकोश आपल्याला उपनिषदात मिळतात. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, नंतर पुढचा जो कोश आहे हा कोश विज्ञानमय कोश आहे, आनंदमय कोश, हे 5 कोश आपल्याला माहिती आहे. मात्र या 5 कोशांच्याही पलीकडे 7 कोश सांगितलेले आहेत. हे 7 कोश कोणते कोणते, एक प्रकारे ही आपली जाणीवेची पातळी आहे, जाणीवेचे स्तर आहेत. 7 स्तर पाहायचे झाले तर आपण एक या सप्त व्यावृत्तींचाही विचार इथे करू शकतो. भूहु, भुवः, स्वः, महः, जनः, तपः आणि सत्यम. मूळ आत्मा या सगळ्याच्या आत आहे, सूक्ष्म आहे. मात्र त्या आत्म्याला ही कोंदणं मिळाली आहेत, ही 7 आवरणं मिळाली आहेत या लोकांची. हे पापुद्रे आहेत, हे कोश आहेत.
ह्या परिधी आहेत त्या आत्म्याच्या. हा आध्यात्मिक विचार आहे. आता जर आपण इथे कोशांचा विचार केला, मांडला, तर 3 जागृतीचे, 3 सुषुप्तीचे आणि एक हा मध्यस्थ तटस्थ असा जाणीवेचा कोश आहे. 7 स्तरावरच्या जाणीवा आहेत. म्हणजे ज्याला आपण जागृती म्हणतो. आपण आत्ताच्या चेतन अवस्थेत आहोत, जागृतीत आहोत. ही नॉर्मल अशी अवस्था आहे. याच्या थोडं वर जर गेलो तर ती जागृती होते आणि थोडं खाली गेलं की ती होते सुषुप्ती. आपण ज्या चेतनेमध्ये आहोत, आत्ता जागे आहोत, त्याच्या वर थोडं गेलं की ती अवस्था ही कलेक्टिव्ह कॉन्शियसनेसची अवस्था आहे. एक सर्व जीवांचा जो कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस आहे तो आहे. त्याच्यावर गेलं तर तो आहे कॉस्मिक कॉन्शियसनेस, वैश्विक चेतना असं ज्याला म्हणता येईल, विश्वचेतना. आणि त्याच्यावर गेलं तर जो आहे तो युनिव्हर्सल किंवा या सगळ्या विश्वाचं जे उगम स्थान आहे तो हिरण्यगर्भ, त्या हिरण्यगर्भाची चेतन अवस्था आहे. हीच याच क्रमाने आपल्या जाणीवेच्या चेतनेच्या खालचे 3 स्तर आहेत. कलेक्टिव्ह अनकॉन्शियसनेस किंवा सबकॉन्शियसनेस, अर्धचेतन, सुप्त, मग एकत्रित, सामूहिक, समूह मन असा शब्द आपण ऐकला असेल, तर ती सामूहिक सुषुप्ती ही एक आहे. पुढची आहे ती कॉस्मिक अनकॉन्शियसनेस किंवा कॉस्मिक सबकॉन्शियसनेस, आणि त्याच्या पुढची आहे ती युनिव्हर्सल सबकॉन्शियस किंवा अनकॉन्शियस. अशा या 7 जाणीवांची वस्त्र आपण पांघरलेली आहे. या परिधी या मूळ चेतनेच्या, मूळ आत्म्याच्या अवतीभोवती आहे. तर असा वेगवेगळ्या प्रकारे त्याचा अर्थ आधी भौतिक म्हणा, आधी दैविक म्हणा, आध्यात्मिक म्हणा, आपल्याला लावता येईल. जिथे लावायचं आहे तिथे लावून घ्या. सप्त त्रिही सप्त, 21 लोक ह्या त्याच्या समिधा झाल्या. मग आता भौतिक जर विचार केला तर 7 पाताळ, सप्तद्वीप आणि सप्त स्वर्ग मिळून झाल्या या 21 समिधा. आत्मिक पातळीवर जर विचार केला तर 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय मिळून झाली 10. 4 अंतःकरण म्हणजे अंतःकरण चतुष्टय, मन, बुद्धी, चित्त, अहंकार झाली 14. 5 प्राण म्हणजे हे जे सगळे प्राण, अपान, व्यान, उदान, समान हे आहेत ते, म्हणजे संख्या झाली 19. आता या 19च्या पलीकडे म्हणजे आपल्या पिंड पातळीवर हे सगळं जे शरीर झालं, स्थूल आणि सूक्ष्म झालं, त्याच्या पलीकडे 2 शरीर सांगितलेली आहेत, कारण शरीर आणि महाकारण शरीर. या कारण शरीर आणि महाकारण शरीर ही 2 मिळून 20 आणि 21 अशी संख्या. म्हणजे आध्यात्मिक दृष्टीने या सप्तत्री ही 21 समिधा जणू ही शरीर ह्याच समिधा त्या यज्ञात झाल्या. देवाहा यद यज्ञम तन्वान, अशा प्रकारे या 21 समिधा आणि 7 परिधींमध्ये जो यज्ञ देवानी त्याचा उपक्रम केला होता, त्यामध्ये हा पुरुष मूळ आत्मरूपी पशु हा बांधला गेला. म्हणजे थोडक्यात या देहाच्या, या लोकांच्या, या सगळ्या परिधीमध्ये, समिधामध्ये हा यज्ञ पुरुष, हा पशु जणू काही बद्ध झाला. म्हणजे थोडक्यात तो आत्मा, ते चैतन्य या सगळ्या कोशामध्ये बद्ध झालं ही कल्पना तिथे दिसते.
आपला थोडा वेळ वाढलाय, मात्र हा शेवटचा मंत्र पाहूया आणि थांबूया. यज्ञेन यज्ञम अयजंत देवाः तानि धर्माणि प्रथमानि आसन ते हनाक महिमानः सचंत यत्र पूर्वे साध्याः संति देवाः. देवाः यज्ञेन यज्ञम अयजंत. देवानी, ते जे आधी देव म्हटले त्या देवांनी, साध्य देवांनी जो यज्ञ धर्म प्रचलित केला होता, त्या यज्ञाद्वारे या नंतर आलेल्या देवांनी यज्ञ केला. या मंत्रातलं सगळ्यात महत्वाचं वाक्य काय आहे? तर यज्ञेन यज्ञम अयजंत हे आहे. यज्ञाद्वारे यज्ञाचं यजन या देवांनी केलं. यज्ञाद्वारे यज्ञाचं यजन म्हणजे काय? एक साधी गोष्ट आहे. आपण गंगा स्नानासाठी जर कधी गंगाकाठी गेलो तर गंगा स्नान झाल्यावर एक पद्धत आहे, गंगेला अर्घ्य अर्पण करायचं असतं. आता हे अर्घ्य अर्पण करण्यासाठी कोणी घरातनं पाणी घेऊन जात नाही, गडवा पाण्याचा भरून घेऊन जात नाही की गंगेला अर्घ्य अर्पण करायचंय. आपण गंगेत बुडी मारतो, गंगेच्याच प्रवाहामधलं पाणी ओंजळीत घेतो आणि त्या गंगेच्या पाण्याने गंगेला अर्घ्य देतो. गंगाजळे गंगा पूजा माहिती असेल सगळ्यांना. आद्य शंकराचार्यांचं एक सर्वांग सुंदर असं स्तोत्र आहे रचलेलं, सौंदर्य लहरी असं त्याचं नाव आहे. भगवती त्रिपुर सुंदरीचं पादादी केशांत वर्णन त्यात आलेलं आहे. त्या स्तोत्रामधला एक शेवटचा श्लोक असा आहे, प्रदीप ज्वालाभिर्दिवसकर नीराजन विधी सुधा सूतेश्चंद्रो पलजललवैरर्घ्य घटना स्वकीयैरंभोभिः सलिल निधि सौहित्य करणम त्वदीयाभिर्वाग्भिर तव जननी वाचा स्तुतिरियम. हे आदिशक्ती, हे जगदंबे, त्वदीयाभिर्वाग्भिः तव जननी वाचा स्तुतिरियम. तू दिलेल्या वाणीद्वारे मी तुझी स्तुती करतोय. स्तोत्र रचना करणारा मी कोण? हे बोलवणारी तूच आहेस. अवघा बोले चाले हरी त्याची कथा तोची करी. प्रदीप ज्वालाभिः दिवसकर नीराजन विधी. अग्नी प्रज्वलित करावा, तो दिव्यावर घ्यावा आणि त्या दिव्याने सूर्याची आरती ओवाळावी. किंवा सुधा सूतेश चंद्रो, सुधा सूतीही म्हणजे सुधा म्हणजे अमृत, अमृत ज्याच्या किरणांमधून पाझरतय असा सुधाकर चंद्र, त्या चंद्रकिरणांनी पाझरलेल्या चंद्रोपल म्हणजे चंद्रकांत नावाचं एक रत्न असतं, एक दगड असतो. रत्न म्हणजे दगड. तो त्याचं वैशिष्ट्य असं की त्या पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात तो धरला की त्याच्यावर दव येतं, म्हणजे तो पाझरतो अशी कल्पना आहे. तर त्या पाझरातून जे द्रव, जे जल आलं असेल त्या जलाने चंद्राला अर्घ्य अर्पण केलं जातं. म्हणजे चंद्राला अर्घ्य अर्पण करण्यासाठी जे चंद्रद्रव, चंद्रोपलातलं द्रव आलंय तेही त्या चंद्रकिरणातूनच तर आलंय. स्वकीयैरंभोभिः सलिल निधि सौहित्य करणम. समुद्राच्या पाण्याने समुद्राला अर्घ्य द्यावं, गंगेच्या पाण्याने गंगेला अर्घ्य द्यावं. तसं तू दिलेल्या वाणीने मी तुझी स्तुती करतोय असं आचार्य त्या श्लोकात म्हणाले. तसं इथे त्या यज्ञाद्वारे जे उत्पन्न झालं, त्या उत्पन्न झालेल्या पदार्थांद्वारे त्या यज्ञ पुरुषाचंच यजन या देवाने केलं, काही वेगळं नव्हतं. यज्ञाद्वारे यज्ञाचं यजन, उपासना या देवाने केली. एक प्रकारे हा मानस पूजेचाच प्रकार आहे. सगळं हे मानस पातळीवर चाललंय. त्या यज्ञामध्ये मुळात होतं काय? एकमात्र तो पुरुष होता. त्या पुरुषाने कल्पना केली आणि हे सगळं विश्व उत्पन्न झालं. मग हे विश्व उत्पन्न झाल्यावर काय झालं? त्याच्या कल्पितापासून हा सगळा विश्वाचा जगडव्याळ असा विस्तार उत्पन्न झाला. आणि त्या विस्ताराची इति कर्तव्यता पुढे काय? तर ते यज्ञामध्ये समर्पित व्हावं, हीच त्याची इति कर्तव्यता आहे. हेच त्याचं सार्थक्य आहे. जे उत्पन्न झालं ते त्या यज्ञामध्येच समर्पित केलं गेलं. म्हणून म्हटलं यज्ञेन यज्ञम अयजंत.
त्या यज्ञाद्वारे यज्ञाचं यज्ञ पुरुषाचं यजन त्या देवाने केलं. आणि तानी धर्म आणि प्रथमानी आसन, धर्म असा शब्द अकारांत प्रचलित आहे भाषेमध्ये, पण वैदिक रूप हे त्याचं धर्मन ह्याप्रमाणे चालतं. त्यामुळे धर्माणी धर्मम, ते धर्म प्राथमिक अवस्थेत होते. या विश्वाची प्राथमिक अवस्था ही या यज्ञ प्रक्रियेतून विकसित झाली. यज्ञ हा धर्म होता. यज्ञ म्हणजे काय, तर जे काही आहे, त्या जे काही आहे प्रतिपन्न आहे त्याच्यापासून त्या यज्ञाचं यजन करणं, यज्ञाद्वारे यज्ञाचं यजन करणं, त्याच्यापासून जे मिळालंय ते त्यालाच अर्पण करणं, हे सगळं त्या ईश्वरापासून उत्पन्न झालंय, ते त्यालाच समर्पित झालं पाहिजे. ईशावास्यमिदं सर्वम यत्किंच जगत्याम जगत, याच सूत्रावर आपण पुन्हा पुन्हा येऊन थांबू. आणि हे त्याचं त्याला समर्पित करणं हेच त्या प्रथमावस्थेतल्या प्राथमिक अवस्थेतल्या धर्माचं प्रारूप होतं. तानी धर्माणी प्रथमानी आसन, हाच प्रथम धर्म होता. आता प्रथम म्हणजे आदिम काळातला असं कोणी धरेल, किंवा प्राथम्य, ज्याला प्रायोरिटी असं म्हणतो. प्रायोरिटी बेसिसवर कोणता धर्म आचरावा, तर जे त्याच्याकडून आलंय ते त्याला समर्पित व्हावं. जर ते झालं नाही तर आपण स्तेन होऊ, आपण चोर होऊ. त्याच्याकडून आलेलं जर त्याला परत दिलं नाही, आपल्याकडे ठेवलं, तर ती चोरी होईल. तसं होता कामा नये, तो अधर्म होईल. तर त्या अधर्मापासून वाचण्यासाठी या प्रथम धर्माचा उपदेश या मंत्रद्रष्ट्याने केलेला आहे. आणि त्या धर्माचं, त्या यज्ञाचं आचरण अनुष्ठान करून ते हनाकम महिमानहा सचंत, ते देव, हे जे नंतरचे आलेले देव आहेत, हे त्या यज्ञाद्वारे त्या धर्माद्वारे नाकम महिमानहा सचंत, नाक म्हणजे स्वर्ग, त्या स्वर्गाच्या स्वर्गस्थ महिमानाला महात्म्याला हे देव पावते झाले. म्हणजे त्या देवांना ते स्वर्गातलं महत्वाचं स्थान, स्वर्गातलं मोठेपण या देवांना प्राप्त झालं. का, तर त्यांनी सर्वस्वाचं समर्पण या यज्ञात केलं. आता प्रश्न पडेल, हो त्या यज्ञ पुरुषाला, अधिपुरुषाला तर त्या यज्ञामध्ये समर्पित केलं, मग हे देव कसे स्वर्गात पोचले? तो पुरुष या देवांपेक्षा वेगळा नव्हताच. हलवायाच्या घरावर त्यांनी तुळशीपत्र ठेवलं नव्हतं. जणू काही त्या इंद्रियांनी स्वच्या जाणीवेचं हवन त्या यज्ञात केलं होतं. स्वतःचा होम केला होता. ती चेतना अर्पित केली होती. त्या विश्व मनामध्ये, त्या वैश्विक एका व्यवस्थेमध्ये स्वतःला इतकं झोकून दिलं होतं की जणू काही ते आलभन झालं, बळीच दिला. आता इथे बळी म्हणजे कापाकापी नाहीये, तर ते समर्पण आहे, सुपूर्द करणं आहे. आणि ते सुपूर्द जेव्हा करत नाही आपण, तेव्हा केवळ आपण देवाणघेवाणीचा व्यवहार करतो. त्याच्याकडून आलंय ते त्याला अर्पित या दृष्टीने जर दिलं गेलं तर तो नैवेद्य होतो, ते आत्मनिवेदन होतं. आणि घे बाबा एकदाचा टळ आणि माझं काम करून दे, अशा भावनेने जर ते केलं गेलं तर ते एक बार्गेन किंवा बार्टर सिस्टीम, जशी देवाणघेवाण आहे तशी होऊन जाते. त्याच्याद्वारे निश्रेयसाची प्राप्ती होऊ शकत नाही. मात्र जर या समर्पण भावनेने ते केलं गेलं, तुझं आहे ते मी तुला अर्पण करतो, मी कोण देणारा आणि मी कोण घेणारा, या भावनेने ते दिलं गेलं, तर तो यज्ञ, तो धर्म होतो. आणि त्या यज्ञाच्या, त्या धर्माच्या अनुष्ठानाने हे देव त्या स्वर्गातल्या महिम्याला, उच्च पदाला प्राप्त करते झाले, पोहोचते झाले. यत्र पूर्वे साध्या संती देवा, जिथे ते साध्य देव पूर्वीपासूनच होते, म्हणजे त्या देवांनी आपल्या आधी या साध्य देवांना तिथे पाहिलं. का, तर हे विश्व मुळात अनादी आहे, अनादी काळापासून ही व्यवस्था सुरू आहे. त्यामुळे ह्या देवांना असं वाटायची गरज नाही आम्हीच पहिलं केलं, या साध्यांनी आधी केलं होतं. त्या साध्य देवांनी जे केलं तिथे हे देव पोहोचले, पावते झाले.
कशाद्वारे? तर त्या यज्ञाद्वारे, धर्माद्वारे. यामध्ये एक फार मोठा सुप्त संदेशही आहे. देवांनीही हा अहंकार बाळगायची गरज नाही की आम्ही तो यज्ञ धर्म पहिला ओळखला, शोधला. त्यांच्याही आधी या साध्यांनी तो केला होता. कारण ही विश्वाची व्यवस्थाच अनादी आहे. अनादी काळापासून हे असंच चालत आलेलं आहे. आपण या धर्माच्या, या यज्ञाच्या अनुष्ठानातून केवळ तिथपर्यंत पोहोचण्याचं काम करतोय. आपण नव्याने काहीही निर्माण करत नाही. आपण जे पूर्वसुरीनी करून ठेवलंय तिथपर्यंत पोहोचतो, त्याला उपलब्ध होतो. असा हा पुरुष सूक्ताचा एक धावता, अतिशय धावता आणि स्थूल आढावा आपण या 4 सत्रामध्ये अनुक्रमे घेतला. जर काही अनधिकाराने बोललं गेलं असेल तर आपणा सर्वांचा मी क्षमाप्रार्थी आहे. अतिशय शांत चित्ताने, सहिष्णुतेने आपण हे सर्व ऐकून घेतलं, त्याबद्दल आपणा सर्वांचा मी कृतज्ञ आहे. इथे आपण थांबूया. जर आता आपल्याला काही शंका, प्रश्न असतील तर आपण ते विचारू शकता. आज आपलं सत्र थोडं लांबलं, त्याबद्दल क्षमाप्रार्थी आहे. मात्र आज आपल्याला काही करून हे सूक्त संपवायचं होतं, म्हणून हा थोडा कालमर्यादेचा त्याचं उल्लंघन माझ्याकडून घडलं. हॅलो, माझा आवाज येतोय? हो, तुमचा आवाज येतोय. कोणाचे काही प्रश्न आहेत? हो सर, हे हॅलो. हा, बोला बोला. नमस्कार. हॅलो, नमस्कार. हा. मी बडबडे बोलते. हॅलो. हा, बोला हॅलो. बोला. पण नमस्कार सर. हे पुरुष सूक्त म्हणताना ते चमक नमक म्हणतात, मग ते कसं म्हणायचं? लक्षात घ्या, पुरुष सूक्ताना नमक चमक नाहीये. हे 2 वेगळे सूक्त बरं. भाग आहेत. पुरुष सूक्त बरं. हा ऋग्वेदातल्या 10व्या मंडलातला सूक्त भाग आहे. हेच पुन्हा तैत्तिरीय बरं. आरण्यकामध्येही आलेलं आहे. मात्र बरं. तुम्ही जे नमक चमक म्हणत आहात ते रुद्राध्याय किंवा रुद्र प्रश्न असं ज्याला म्हटलं जातं. यजुर्वेदामध्ये शुक्ल आणि कृष्ण दोन्ही परंपरामध्ये हा रुद्राध्याय म्हटला जातो. तर त्यामध्ये रुद्राची, रुद्रदेवतेची स्तुती करणारा हा भाग आहे. त्यातला नमन करणारा रुद्राच्या विविध रूपांना जो भाग आहे त्याला नमक असं म्हटलं गेलंय. नमहा नमहा असं ज्याच्यात वारंवार आलंय ते नमक आहे. आणि ज्याच्यामध्ये विविध वस्तू, पदार्थ ह्यांची प्राप्ती व्हावी अशी प्रार्थना केलेली आहे. हे मला दे, ते मला दे. तर ते च मे यावरून तो चमक असा शब्द रूढ झालेला आहे. तर ते रुद्राध्यायामधलं नमक चमक आहे आणि हे पुरुष सूक्त आहे. हे वेगळं आहे. ही गल्लत होता कामा नाहीये. आणि ही पठण परंपरा जी आहे ती त्या वैदिक शाखाच्या विद्वानांकडून, त्या ज्या शाखा आहेत त्या शाखांचे जे विद्वान आहेत त्यांचं अध्ययन ज्यांनी दशग्रंथांचं केलेलं आहे त्यांच्याकडून ही स्वरांची संथा तुम्हाला घ्यायला लागेल. तो काही आपला आजचा विषय नाहीये. कारण संथा देणं ही प्रत्येकाच्या अधिकारानुरूप ठरत असते गोष्ट. तिथे मला संस्कृत येतं म्हणून आता मला संथा द्या असा काही भाग नाही. त्याच्यासाठी काही विशेष एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे. तो लक्षात घेऊनच ती संथा द्यायला लागते. ती अशी मॉबला देणं योग्य नाही. आज दिली जाते, मात्र ती जितकी व्यक्तिशः दिली जाईल, व्यक्तिनिष्ठतेने दिली जाईल तेवढी अधिक योग्य असं माझं मत आहे. ती एखाद्या वेदविद अशा विद्वानाकडूनच अधिक योग्य आहे. आता या दोन्हींचा उल्लेख तुम्ही एकत्रित केलात म्हणून मात्र एक शास्त्रामधलं वचन उद्धृत करतो की जो कोणी या पुरुष सूक्त आणि नमक चमकांचं पठण नित्य करतो त्याला त्या परमात्म्याची प्राप्ती, त्याचा साक्षात्कार हा निश्चित होतो असं विधान अनेक स्मृतींमध्ये आलेलं आहे. त्यामुळे ज्यांना शक्य आहे, ज्यांनी संथा घेतली आहे त्यांनी निश्चित प्रयत्नपूर्वक या तिन्हींचं पठण नित्य करावं.
बरं. आता हे पुरुष सूक्त फक्त 16 श्लोकांपर्यंतच म्हणायचं का? हो, 16 ऋचांचं आहे. बरं. त्याला श्लोक असं सहसा कोणी म्हणत नाही. हं. वेदातल्या म्हणजे विशेषतः ऋग्वेदातल्या या ऋचा आहेत. ऋचा ऋचा. किंवा मंत्र आणि बरं. अभिजात संस्कृत वाङ्मयामध्ये जी स्तोत्र आहेत त्यातला हं. जो एक एक छोटा पार्ट आहे, भाग आहे, हं. त्याला आपण श्लोक म्हणतो. बरं. याचं म्हणजे हे आवर्तन वगैरे करू शकतो आपण? हो, 16 आवर्तनं केली जातात ह्याची. हो का? म्हणजे सगळं सलग सलग 16 वेळा म्हणायचं का? हो, हो. थँक्यू सर. अजून कोणाचे काही प्रश्न आहेत का? स्मिता दांडेकरांनी हात वर केला होता. हॅलो, स्मिताजी, मी स्मिता दांडेकर बोलतेय. मला नमस्कार. म्हणजे थोडासा जरा संभ्रम झाला म्हणून विचारते आहे की ह्या सूक्तामध्ये जी आत्मन किंवा ईश्वराची कल्पना आहे ती आणि सांख्य विचार हे वेगळं वेगळं वाटतं, हं. तर ते बरोबर आहे का विधान? काय आहे, दोन्हीमध्ये साम्य काही अंशी आहे आणि भेदही काही अंशी आहे. मुळात सांख्य, योग, वेदांत ही सगळी तत्वज्ञान दर्शनं जी आहेत ही वेदोत्तर काळामध्ये विकसित झालेली आहे. ती मानव निर्मित आहे. त्याला मानवी मर्यादा आहेत आणि वेदामधले हे विचार हे अपौरुषेय आहेत. ही पारंपरिक श्रद्धा मी सांगतोय. त्यामुळे वेदामध्ये जे काही आहे त्या आधारेच पुढची दर्शनं तयार होत असल्यामुळे अर्थात सांख्य दर्शनामधला काही भाग हा या पुरुष सूक्तातल्या विवरणाशी सुसंगत असाही वाटेल आणि पुढचा भाग हा विसंगत असाही वाटेल. मात्र आपल्याला लक्षात हे घ्यायचंय, ही दर्शनं नंतरची आहेत. त्या दर्शनांनी आपापल्या व्यवस्थेनुसार, आपापल्या मतप्रणालीनुसार जे ह्याचे अर्थ लावलेले आहेत ते काही वेळेला अनुकूल प्रतिकूल हे असतील. मात्र लगेच अरे ह्यात हे दिसतंय ते दिसतंय हे लावायची आपल्याला गरज नाही. पण पुरुष सूक्ताचं अध्ययन पुरुष सूक्त ऋग्वेदाचा भाग किंवा वैदिक सूक्त म्हणून करावा. तिथे सांख्य दर्शनाचा जरी उहापोह केला तरी तोंडी लावण्यापुरता तो असावा असं मला वाटतं. हा, म्हणजे म्हणजे दोन व्यक्तींनी दोन वेगळी मतप्रणाली सांगाव्यात त्यांच्या अभ्यासानुसार किंवा त्यांच्या ज्ञानानुसार, हो, असंच एवढंच धरायचं. म्हणजे हा काही हो. मूळ जो विचार केलेला आहे त्याची वेगळी पद्धत. त्याच्यामुळे आता त्यांनी जे पुरुष म्हटलं की प्रत्येक व्यक्तीत असं आणि ते ईश्वराला मानत नाहीत. हं. तर म्हणजे म्हणून जास्त मला ते हा असं हा हा आता इथे गल्लत अशी आहे की सांख्य दर्शन हे सरधोपट निरीश्वर आहे असं मानायची गरज नाहीये. म्हणजे सांख्यांना निरीश्वर सांख्य असं म्हटलं जातं, पण त्या सांख्यानी जे प्रकृतीचं रूप सांगितलंय तिथेही जो पुरुष सांगितलाय तो पुरुष त्याचा नीट जर विचार केला तर तेही कुठेतरी या पुरुष सूक्ताशी अगदी सुसंवादी आहे आपल्या लक्षात येईल. ते संवादी आहे किंवा नाही हा ज्याच्या त्याच्या इंटरप्रिटेशनचा भाग आहे. पण महत्वाचं हे लक्षात घ्यायचंय की तिथेही तो निरीश्वर सांख्य आहे, तो नास्तिक आहे असं नाही. सांख्यामध्ये तो पुरुष, त्या पुरुषाचं बहुविधत्व मानलेलं आहे. तो हा पुरुष बहुत्वाचा सिद्धांत जर बघायचा झाला तर तो इथे पुरुष सूक्तात जसाच्या तसा आपल्याला दिसेल. आदी पुरुष काय, तो विराट पुरुष काय, अधिपुरुष काय, किंवा विराजला आपण प्रकृती म्हणून स्वीकारलं काय आणि त्या प्रकृतीपासून तो पुरुष म्हणजे जीव विशेष उत्पन्न होतो असं म्हटलं काय, हे सगळं जरी धरलं तरी ते सुसंवादी आहे. पण पुन्हा शंकराचार्य जसं म्हणतात सांख्यामधले अनेक सिद्धांत हे अवैदिक आहेत. तर तिथे मूळ पुरुष सूक्ताला किंवा वैदिक धारणेला सोडूनही स्वतंत्र असे काही कपिलांचे किंवा कपिल दर्शनातल्या मतानुयायांचे विचार असू शकतात. पुन्हा या सगळ्याचा वेदाशी संबंध किती धरायचा, काय धरायचा, आपण हे जे इंटरकनेक्टिव्हिटी मानतो ना इतकंही त्याच्या आहारी जायचं नाही की प्रत्येकाचा संबंध याच्याशी आहेच असं धरावं.
आपण सांख्य दर्शनाचे अनुयायी असू, सांख्यांना प्रमाण मानावं आणि त्यात सांगितलेली साधना करावी आणि तो अनुभव प्राप्त करण्याचा प्रयत्न करावा. पुन्हा मग हे याच्याशी आहे का नाही या भानगडीत न पडलेलं चांगलं. ज्यांना तर्कच करायचा आहे, ज्यांना मीमांसा चिकित्सा हीच करायची, त्यांनी ते जरूर करावं. मात्र ते केल्यानंतर शेवटी आपल्याला अनुभव घेण्यासाठी प्रवृत्त होणं एवढंच या सगळ्या मीमांसेचं चिकित्सेचं धोरण असावं, प्रयोजन असावं असं मला वाटतं. धन्यवाद. फारच छान तुम्ही समजावून सांगितलं. अश्विनी ओक त्यांचा पण हात वर आहे ऍक्च्युली. अश्विनीजी. हा, नमस्कार. मी अजित ओक बोलतोय. नमस्कार. खूपच छान, सुंदर विवेचन, ज्ञानपूर्ण, आणि त्याबद्दल आभार. एक सहज कुतूहल प्रश्न की आपण गणपतीची आरती करतो आणि तेव्हा मंत्रपुष्पांजलीमध्ये शेवटी हा यज्ञमयंत देवा तो मंत्र म्हणतो, तर त्याची सुरुवात किंवा त्याचं तिथे प्रयोजन काय किंवा ती एक परंपरा कशी सुरू झाली असेल याबद्दल एक कुतूहल होतं. आपण सुरुवातीला पाहिलं की या पुरुष सूक्तातले जे 16 मंत्र आहेत, 16 रुच्या आहेत, तर त्या प्रत्येक रुचेने एक एक उपचार हा पूजेतला अर्पण केला जातो. तर त्या पूजेतला शेवटचा जो उपचार क्रमात, षोडशोपचार क्रमात मानला गेलाय, तो उपचार आहे मंत्र पुष्पांजली. म्हणजे सगळं जी काही पूजा झाली आहे त्याच्या पूर्त्यर्थ हातात पुष्प, अंजुली म्हणजे ओंजळीमध्ये फुलं, अक्षता, गंध असं सगळं घेतलं जातं, ओंजळ केली जाते आणि मंत्र उच्चारपूर्वक ती पुष्पांजली त्या परमेश्वराच्या, त्या सगुण रूपाच्या चरणी किंवा मस्तकावर अर्पण केली जाते. तर त्या मंत्र पुष्पांजलीचा जो क्रमाने आलेला या पुरुष सूक्ताच्या मंत्र विभागणीतला मंत्र आहे, तो हा 16वा मंत्र आहे. त्यामुळे आरतीनंतर, आरती ओवाळून झाली, निराजन असं त्याला म्हटलंय, ते झालं की जो उपचार आहे तो हा मंत्र पुष्पांजलीचा उपचार आहे आणि त्यामध्ये त्या क्रमाने पुरुष सूक्ताच्या एकेका मंत्राला यथोपचार अशी व्यवस्था जर लावली तर 16व्या उपचाराला हा 16वा मंत्र आलाय. त्यामुळे आरतीनंतर जे आपण मंत्रपुष्प म्हणतो त्यातला हा मंत्र आहे. मंत्र पुष्पांजलीमध्ये जे 3 वेगवेगळे मंत्र आहेत किंवा काही ठिकाणी जास्तही म्हटले जातात, देवे त्याच्यात म्हटले जातात, नंतर विविध त्या देवतांचे गायत्री मंत्र, मग एकदंताय विद्महे असेल, नारायणाय विद्महे असेल, तत्पुरुषाय विद्महे असेल, हेही तिथे म्हटले जातात. तर ही थोडक्यात एक प्रकारचं ते फ्युजन आहे असं म्हणायला हरकत नाही. अनेक मंत्र तिथे त्या कामना परत्वे एकत्र केले जातात, त्यांचा सेट केला जातो, त्याचं पठण केलं जातं. मात्र परंपरेला धरून मंत्र पुष्पांजलीचा मंत्र म्हणून हा यज्ञेन यज्ञम हा मंत्र आहे. अर्थाच्या दृष्टीने जर विचार केला तर तुझ्या कृपेने ही सगळी मी पूजा केली, तुझ्या कृपेने तुझ्या द्वारे उत्पन्न झालेले उपचार मला प्राप्त झाले, ते तुझे तुला मी अर्पण करतोय, हाच भाव या मूळ मंत्रामध्ये प्रतिध्वनित होत असल्यामुळे शेवटच्या पूजेच्या शेवटी जे काही समर्पण आहे त्या पुष्पांजलीचं, ते करत असताना हा भाव कुठेतरी मनात जागला पाहिजे असाही संकेत यामागे आहे किंवा असावा. धन्यवाद, खूप छान. झालेत बहुतेक आता सगळ्यांचे प्रश्न. थांबायचं आपण इकडे. हो, 2 सूचना सगळ्या, म्हणजे एक फार महत्वाचा औपचारिकतेचा भाग नाही, पण कल्याणी मॅडम, तुम्ही, प्राजक्ता मॅडम आणि राधिका मॅडम या तिघींच्या, आणि अर्थात फार महत्वाचा यात वाटा संध्या पेंडसे यांचा आहे. 7 समुद्रापलीकडे बसून त्यांनी आपली ही सेशन्स रेकॉर्ड करून ती युट्यूबवर त्या सगळ्यांना उपलब्ध करून देत आहेत. तर तुम्हा सर्व आयोजकांचे अनेक अनेक आभार, ज्यामुळे आपल्याला हा उपक्रम घेता आला, आणि अर्थात सगळ्या श्रोत्यांचे आभार. पुढची सूचना अशी की आपण उपनिषद वर्ग ह्या उपक्रमांतर्गत एक अनुषंगिक म्हणून ह्या सूक्ताचा विचार इथे 4 सत्रात केला.
आता पुढचे थोडा काळ हा आपण एक ब्रेक घेतोय छोटासा, काही शनिवार हा ब्रेक असेल आणि त्यानंतर आपलं क्रमाने येणारं जे कठ नावाचं उपनिषद आहे त्या उपनिषदाचं अभ्यास विचार आपण या सत्रामध्ये सुरू करणार आहोत. अर्थात तो केव्हा करायचा आहे, कोणत्या वेळी करायचा आहे याच्या सूचना, याचं स्पष्टीकरण वेळोवेळी आपल्या ग्रुपवर दिलं जाईलच. अनेक अशी मंडळी आहेत की ज्यांना ह्या फक्त पुरुष सूक्तापुरतं यायचं होतं, त्यांचेही आभार. यानंतर मात्र हा जो वर्ग आपला नेहमीचा आहे तो त्याप्रमाणे सुरू होईल, त्याची सूचना ग्रुपवर दिली जाईल. त्या सर्व जिज्ञासूंनी अवश्य पाहाव्यात आणि त्याप्रमाणे जी कार्यवाही आहे ती करावी. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की या सगळ्यामध्ये आपला फीडबॅक हा फार महत्वाचा आहे. म्हणजे आपल्याला जर काही सूचना असतील की नाही बाबा असं हवंय तसं हवंय, तर त्याही आपण आयोजकांनी जो फीडबॅक फॉर्म पुरवलेला असेल त्यावर कृपया सवड काढून किंवा आपल्या सवडीनुसार नोंदवाव्यात ही विनंती. आता आपण सर्वांची रजा घेतो. ओम शांती शांती शांती. जयश्री ढेरेंचा ऍक्च्युली हात वर होता. तुम्हाला 1 मिनिट चालणार असेल तर बोलूया. हो चालेल चालेल. ढेरे मॅडम, मला विचारायचं होतं. हॅलो, येतोय का माझा आवाज? हो बोला बोला. आपण खूपच सुरेख केलं. आपण प्रचितीबद्दल बोलला, इन्स्टंट तर्क करता, तर प्रचिती किंवा अनुभव येणं हे एक्झॅक्टली काय आहे, काय तुम्हाला म्हणायचं किंवा आपण स्वतःचा अनुभव घेतला आहे? प्रचिती किंवा अनुभव असंच म्हणताय ना? आपला आवाज फार असा दुरून आणि तुटक येत होता, म्हणून मला कळलंय ते बरोबर आहे ना, एवढी फक्त खातरजमा. प्रचिती, प्रतीती, अनुभव असं याबद्दल तुम्ही विचारताय ना? हा, तर माझा त्याच्या मागचं तात्पर्य असं आहे की हे सगळं जे तत्वज्ञान आहे ते एक अगदी वाईट शब्द तुम्हाला वाटेल, बौद्धिक खाज आहे म्हणून आपण ऐकू नये. विश्वाची उत्पत्ती कशी झाली, कशातून काय उत्पन्न झालं, मूळ कारण काय, कशासाठी हे झालं, ही सगळी चिकित्सा मीमांसा त्याच्या ठिकाणी योग्य आहे, बरोबर आहे, ती करावीच, आवश्यक आहे. मात्र आपल्याला यातून काय मिळालं, आपलं जनरल नॉलेज वाढलं एवढंच याचं प्रयोजन आहे का? की आपल्याला कुठे कौन बनेगा करोडपती मध्ये जाऊन पुरुषापासून किती कशा प्रकारे विश्व उत्पन्न झाला हा प्रश्नाचं उत्तर देता आलं म्हणजे संपलं का? तर या सगळ्याचं तत्वमीमांसेचं प्रयोजन हे ज्ञान जाणलं बस इतकं नसावं. ते जे मूळ तत्व आहे, जी मूळ चेतना आहे, त्या चेतनेपर्यंत पोहोचण्याचा प्रवास या ज्ञानाने सुरू व्हावा. आपण त्याचा धांडोळा या वाचिक वाङ्मयीन रूपामध्ये घेतला, मात्र ध्यान असेल, नाम असेल, भक्ती असेल, कर्म असेल किंवा ज्याला आपण हठयोग म्हणतो त्या एका पद्धतीने असेल, तर अशा कोणत्या ना कोणत्या तरी मार्गाचा अवलंब करून त्या मूळ चेतनेशी, त्या मूळ अस्तित्वाशी आपण जोडलं जावं. ते काय आहे हे ओळखण्याचा आपण प्रयत्न करतोच आहोत, मात्र नुसता तो प्रयत्न हा बौद्धिक तर्क एवढ्या पातळीवर मर्यादित न ठेवता त्याचा अनुभव घेण्यासाठी जी साधनं, जी माध्यमं आपल्या संतांनी सत्पुरुषांनी सांगून ठेवलेली आहे त्याचा अवलंब व्हावा. स्वर्गात लंकेत सगळं सोनं आहे, सोन्याच्या विटा आहेत, आपल्याला उपयोग काय? त्या परमात्म्याने विश्व उत्पन्न केलं, आपल्या आयुष्यात त्यातनं काय फरक पडला? तर त्यासाठी ते ब्रह्म, ते परमात्म तत्व मी कसा होईन, त्याचा अनुभव मला कसा घेता येईल, त्याला मला कसं पाहता येईल, त्याचा अनुभव, त्याची गोडी मला कशी चाखता येईल, याचा प्रयत्न व्हावा. हे या सगळ्या मागचं मूळ प्रयोजन आहे. त्या प्रवासाचा एक टप्पा आपण पुढे कसं जाता येईल. अर्थात म्हणजे जर आपण त्याचा मोठेपणा यातनं लक्षात आला
तर तसं मोठं आपण व्हावं. देही ब्रह्ममयो भवे, हे प्रयोजन कुठेतरी आपल्या मनाशी ठेवावं, योजावं आणि वाटचाल सुरू करावी. ओके, धन्यवाद धन्यवाद, खूपच छान. आम्ही फीडबॅक फॉर्म लगेचच थोड्या वेळात प्रोव्हाइड करतोय ग्रुपवरती. सगळे जे सभासद आज जमले होते त्या सगळ्यांना सूचना की तुमचे फीडबॅक फॉर्म तुम्ही भरून लगेच पाठवावेत, म्हणजे आम्हाला त्याप्रमाणे त्याच्यावर विचार करून पुढच्या सत्रासाठीची वेळ ही ठरवता येईल. धन्यवाद सर, आपण थांबूया इथे. धन्यवाद. खूपच सुंदर आयोजन प्रयोजन, मस्त. कल्याणी मॅडम.